नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पहिल्यांदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत असणार आहे राष्ट्रीय सैन्यामध्ये 19 वर्ष 4 महिने कर्तव्य बजावलेले, तसेच श्रीलंका असेल, पंजाब असेल, काश्मीर असेल, तसेच कारगिलसारख्या कर्तव्यदक्ष एरियामध्ये त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. सोबत असणार आहे शूर सैनिक सुहास तुकाराम मुळीक साहेब. हे आज आपल्यासोबत असणार आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी आपल्या राष्ट्रीय सेवेमध्ये कसे त्यांनी आपली शौर्याची गाथा आपल्याला त्यांनी सांगणार आहेत. त्यांची विशेष ओळख म्हणून बॅटल कॅज्युअल्टी ही आहे. अशा वर्षी त्यांना सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याकडून त्यांना सैनिक रत्न पुरस्कार 2026 हा त्यांना मिळालेला आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की सेवेमध्ये त्यांनी कोणकोणत्या गौरवगाथा केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे त्यांचा संघर्ष हे आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, ह्याच्या पॉडकास्टला आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ते आज आपल्याला सांगणार आहेत की सैन्यामध्ये नेमके कोणकोणते त्यांनी पराक्रम केले आहेत, त्याचप्रमाणे अजून काही गुपित असतील की किंवा पराक्रम असतील किंवा श्रीलंकेमध्ये काही घटना घडलेल्या असतील त्यांच्याबद्दल, त्यांना गोळ्याही लागलेल्या आहेत, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, ह्याच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. सर, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आमच्या पॉलिटिकल म्हणजे यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आम्हाला तुमची ओळख करून द्या. नमस्कार. नमस्कार. माझं नाव माजी सैनिक श्री सुहास तुकाराम मुळीक. मी भारतीय सेनेमध्ये 19 वर्ष 4 महिने सेवा केली. माझं मूळगाव रेटरी धरण. आता मी सध्या जयसिंगपूरमध्ये राहतोय. सर, आता आम्हाला हे सांगा, आपल्या तुमच्या बालपणाकडे आपण पहिला जाऊया. त्यावेळेला तुमचं बालपण कसं होतं, तुमची घरची परिस्थिती कशी होती व त्याचप्रमाणे तुम्ही ह्या सैन्याकडे जाण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? कसं आहे, माझं गाव पहिलंच म्हणजे मूळ गाव माझं रेटरी धरण. मी खेडेगावातलाच माणूस आणि लहानपणी अगदी माझे भावंड, घरची परिस्थिती अगदी नाजूक होती. शेती आम्हाला अगदी थोडी होती. माझे वडील शेतामध्ये कामाला जायचे, आई शेतामध्ये कामाला जायचे. आम्ही 3 भावांचं शिक्षण पुरं करायचं म्हणजे अगदी म्हणजे तारेवरची कसरत होती. आणि अशातच म्हणजे माझा जन्म 2/6/1968 रोजी झाला. आणि त्याच्यानंतर माझं लहानपण, आमची शाळा वगैरे जी आमच्या गावातच होती, मराठी जिल्हा परिषदची मराठी शाळा नंबर 3मध्ये माझं शिक्षण 1ली ते 4थीपर्यंत झालं. आणि आम्ही 3री-4थीमध्ये असताना, ज्यावेळी आम्ही 3री-4थीमध्ये आलो, त्यावेळी आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास समजू लागला. जे शिवाजी महाराजांनी जे गनिमी कावे केले, शिवाजी महाराजांची लढाई, शिवाजी महाराजांचे जे आदर सन्मान भाव जे होते, ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला किंवा आपल्या सैन्याला कसं काय प्रेरणा दिली, त्यांचे कशी काय लढायची प्रेरणा, म्हणजे लढाईचं ट्रेनिंग त्यांचं कसं असायचं, ते गनिमा कावा कसे करायचे, आणि त्याप्रमाणे त्यांचे जे आमच्या इतिहासातले जे धडे वाचून किंवा सरांनी आम्हाला, आपले त्यावेळी सर नसायचे, गुरुजी असायचे, आम्हाला ते गुरुजी शिकवायचे आणि आम्ही त्यातनं आम्हाला प्रेरणा मिळायची. मग त्यांना आम्हाला त्यावेळी अगदी शिवाजी महाराजांच्या ह्या गोष्टी ऐकल्या की आमच्या मनात असं सळसळून यायचं की आपण पण सैन्यात जायला पाहिजे, आपण पण मावळी व्हायला पाहिजे. त्यावेळी आम्ही पण, आमची वय लहान, त्यावेळी काय तर मला वाटते 8-10 वर्षाचे वय असणार आहे त्यावेळी, म्हणजे 3री-4थीचं वय. बरोबर आहे. मग आम्ही ते शाळेत शिवाजी महाराजांचे धडे ऐकून, मग आम्ही लहानपणी खेळ पण आम्ही शिवाजी महाराजांसर, कुणी अफजल खान व्हायचं, कुणी तानाजी व्हायचं, कुणी शिवाजी व्हायचं. आणि आमचं लहानपणी संध्याकाळी किंवा शाळेच्या मधल्या ब्रेकमध्ये किंवा शाळा सुटली की आमचे खेळ असले करून चालायचे. त्यामुळे मला जास्त करून शिवाजी महाराजांच्या इतिहासामुळं मला ही सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली. सर, तुम्ही 20 फेब्रुवारी 1986 रोजी भारतीय सैन्यामध्ये तुम्ही दाखल झालात. मराठी लाईट इन्फंट्रीमध्ये तुमची निवड झाली. मग तुम्ही तिथल्या शैक्षणिक प्रशिक्षणाचे तुमचा अनुभव काय होते व त्याचप्रमाणे सामान्य तरुणापासून तुम्ही शिस्तबद्ध सैनिक होण्यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? कसं आहे, आमचं गावच खेडेगाव. पहिला मुद्दा म्हणजे आम्ही खेडेगावात असल्यामुळं आमचं शिक्षण कमी झालं, पण आमची जी फिजिकलची जी पॉवर होती ती जास्त होती म्हणायला. कारण आमचं सारखं कसं शेतात जाणं, घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं आम्हाला शेतात जावं लागायचं, जनावरांच्या बरोबर डोंगरात जावं लागायचं. त्यामुळं डोंगर चढणं, उतरणं, पळणं हे म्हणजे आमच्या त्या 5वीत पुजल्यासारखंच असायचं. पण शाळेमध्ये पण गेम असताना पण आम्ही दुसरं गेम जास्त नसायचं. आमचं पळणं, कबड्डी, खो खो हे असले गेम जास्त करून शाळेमध्ये असायचे. आणि 20 फेब्रुवारी 1986 रोजी ज्यावेळी मी भरतीला म्हणजे भरती 86 झाली, पण त्याच्या आधी आम्ही सिलेक्शनला गेलो. मग सिलेक्शन ज्यावेळी आमचं चाललं होतं
त्यावेळी माझ्याबरोबर काहीतरी जवळजवळ 100 मुलं आम्ही रनिंगसाठी आम्हाला त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये सोडलं होतं. पण आम्ही गावात भरतीचं प्रॅक्टिस वगैरे म्हणजे असं काय आम्ही काही केलंच नव्हतं. त्याला नव्हतंच पण असं. म्हणजे एवढी काय तिची बुद्धी नव्हती किंवा काय आम्हाला Awareness नव्हताच. माहितीच नव्हते त्यातलं आम्हाला काय. आणि ज्यावेळी मला रनिंगला आम्हाला सोडलं, ज्यावेळी आम्ही जवळ 100 मुलं होतो आणि त्यात आम्हाला असं रनिंगसाठी सोडलं. मग आम्ही रनिंगला गेल्यानंतर त्या रनिंगमध्ये माझा तिसरा नंबर आला माझा. मग त्यातला एक मुलगा होता, तो बेळगावचा होता. एक आमच्या इकडंच नाटोली म्हणून गाव आहे, त्या नाटोलीचा एक मुलगा होता, तिचा दुसरा नंबर आला. आणि बेळगावच्या मुलग्याचा 1 नंबर आला. आणि परत काय थोडं दिवस झालं की परत आमची रिटर्न टेस्ट वगैरे झाली, सगळं झालं. आणि त्यातनं 2 नंबरचा मुलगा वगळला, म्हणजे ते टेस्टमध्ये काय त्याला प्रॉब्लेम झाल्यामुळे तो वगळला. आणि बेळगावचा जो 1 नंबरचा मुलगा होता तो ट्रेनिंगच्या वेळेला तो बरोबर माझ्याच प्लाटूनमध्ये आला. म्हणजे आम्ही एकाच प्लाटूनमध्ये, ज्यावेळेस तुमची सगळ्यांची भरती झाली त्यामुळे आम्हाला प्लाटून वाटले आणि आम्ही त्या प्लाटूनमध्ये असल्यानंतर तो बेळगावचा मुलगा माझ्याच प्लाटूनमध्ये होता. आणि परत आमचं ट्रेनिंग सुरू झालं. ट्रेनिंग सुरू झाल्याबरोबर आधीच आम्हाला त्या ट्रेनिंगचं काय वाटायचंच नाही, कारण आम्ही पहिलंच खेळणं पळणं हे सगळं. त्यामुळं मला ट्रेनिंगचा कधी आम्हाला म्हणजे बोज कधी वाटलाच नाही, की आम्हाला खेळल्यासारखंच वाटायचं. आणि त्यामुळे कसं व्हायला लागलं, अंगवळीच पडलं नसतं. आणि त्यामुळे विषय काय झाला, तिथे गेल्यानंतर प्रॅक्टिस आमचं जास्त झाल्यानंतर आमचा स्टॅमिना वाढला. बरोबर. आणि जो मुलगा 1 नंबरमध्ये येत होता तो माझ्या पाठीमागे राहिला आणि मी कायम 1 नंबरमध्ये राहिलो. आणि परत नंतर आमचं फिजिकल ट्रेनिंग वगैरे सगळं झालं तर त्यावेळी पण मी फिजिकलमध्ये 1 नंबरमध्येच राहिलो. म्हणजे जेवढं मात्र झालं की, कारण खेडेगावातल्या मुलांमध्ये आणि शहरातल्या मुलांमध्ये हा फार फरक पडतो. आणि त्यामुळे ट्रेनिंग झालं. बाकीचं ट्रेनिंग पण आमचं असते, ड्रिलचं ट्रेनिंग असते, परत WT ट्रेनिंग, ही जी ट्रेनिंग असते, फायरिंग ट्रेनिंग असतात, ही सगळे ट्रेनिंग वगैरे सगळं तिथं चालतं असते. रोज आमचे 8-9 महिन्याचं ट्रेनिंग चालतं. परत आम्हाला आणखीन एक झालं की आमचं ड्रिल ट्रेनिंग झालं होतं आणि आमचा 11 आणि 12 मराठ्यांना कलर परेड द्यायचा होता. आणि कलर परेडच्या ट्रेनिंगला म्हणजे कलर परेडसाठी बाकी युनिटचे लोक तिने मागून घेतले होते, तरी पण लोक कमी पडल्यामुळं आम्हाला, म्हणजे आम्ही त्यावेळी कसम खाल्ली नव्हती, म्हणजे आम्हाला हिरवा ड्रेस घालायची परवानगी नव्हती. पण त्या परेडला तिने आम्हाला हिरवे ड्रेस देऊन आम्हाला त्या परेडमध्ये सामील केलं. ते एक आम्हाला भाग्याचं म्हणजे वाटलं की आम्ही कसम खायच्या पहिले पण आम्ही हिरवा ड्रेस घातलं. ते एक आम्हाला त्यावेळी फार आनंद. अजून आमचं ट्रेनिंग पूर्ण झालं तरी पण आम्ही फौजीसारखं सगळ्या, म्हणजे आमचा ड्रेस सगळं बॅच वगैरे सगळं जसं बाकीचे आर्मीचे नाईक हवालदार शिपाई जसे असतात त्याप्रमाणे आम्हाला ते शिपाईचे ड्रेस मिळाले घालायला. तो फार आम्हाला अगदी त्यावेळेचा आनंद फार हे झाला. परत रनिंगमध्ये आमचे टेस्ट असतात, PPT टेस्ट असत्या, ड्रिल टेस्ट असत्या, बॉक्सिंग टेस्ट असत्या. आता एक त्यात मजा काय झाली माहिती आहे का, आम्ही ज्यावेळी आमचं फिजिकलचं ट्रेनिंग झालंय त्यात बॉक्सिंग टेस्ट असत्या आणि एक मलखांब एक असतोय. बरोबर. पण आता आम्ही रेटरे गावामध्ये, आमच्या गावामध्ये मलखांब मी कधी म्हणजे खेळला पण नाही ना, मी कधी मलखांब आम्ही खेळलोच नाही. आणि झालं मलखांबचं ज्यावेळी ट्रेनिंग सुरू झालं त्यावेळी मला ती पकड मारायचं जमायचं नाही. मग त्यावेळी जे वस्ताद आमचे असायचे ते ट्रेनिंगमध्ये असले की सरळच लावायचे ते. मी त्याविषयी लई मार खाल्ला काय, कारण ती मला पकड जमायचीच नाही. मग मार खाल्ला काही नाही. मग संध्याकाळी आम्ही आलो. संध्याकाळी आम्ही माझ्याबरोबर ते तुम्हाला जे म्हणलं ना एक नाटोलीचा मुलगा होता तो काय आमच्यावर राहिला, पण सागावचा एक मुलगा आणि साव्याचा एक, अशी दोघं माझ्याबरोबर होते. आणि मग मी त्या दोघांना म्हणलं, अरे म्हणलं मला तर काय ती पकड काय जमलंच झाले म्हणलं, आणि कसं काय म्हणलं मला जरा तर शिकवा म्हणून. मग आम्ही रात्री मेणबत्ती घेऊन, कारण रात्री 9 वाजल्यानंतर आमचे म्हणजे 10 वाजले की लाईट बंद केली जाते आणि परत कुणी यायचं नाही, उठायचं नाही, काय नाही, म्हणजे आपल्या लाईनमध्ये जायचं. आम्ही रात्रीचं ज्या बॅरॅकमध्ये आम्ही मलखांब लावला, म्हणजे ट्रेनिंगसाठी मलखांब लावला, त्या बॅरॅकमध्ये आम्ही रात्रीच गेलो. रात्री मेणबत्ती लावली तिथं गेल्यानंतर आणि परत त्यांनी मला मलखांब कसा करायचं, ती कशी पकड मारायची ती तिथे शिकवली मला. आणि मी ती रात्रीचं, कारण फिजिकल असल्यामुळे का बाकी फक्त ती पकड मारायची कशी तीच लक्षात राहत नाही माझ्या. आणि त्या दिवशी मग ती पकड मी संध्याकाळीच म्हणजे एक 10-15 मिनिटातच मी ते अगदी त्यात ट्रेनच झालो. दुसऱ्या दिवशी फिजिकल ट्रेनिंग पीटीच्या परेडला आज झालं की परत आमचे वस्ताद आले. सगळ्यांचा एक झाला की दुसरा झाला की तिसरा, प्रत्येकात माझा नंबर आल्यावर मी उडी मारली की अरे म्हणजे मुळीत तू काल तरी आली, मग तुला काय येत नव्हतं, आज कसा काय झाला साहेब, आम्ही रात्रीच गेलतो म्हणलं, आम्ही रात्रीच म्हणलं बॅरॅकमध्ये शिकलो म्हणलं. ठीक आहे म्हणला, ठीक आहे जावा म्हणले. म्हणजे अशा पण गोष्टी असतात की जर पण आपल्या मनात जर शिक्षक घ्यायची जर भावना असेल तर आपण काय पण कधी पण करू शकतो.
त्यामुळे आम्हाला फिजिकलचा मला कधीच प्रॉब्लेम कधी आला नाही. बाहेरीला आम्ही गेलतो. एक दिवस असं झालं, आता रिक्रूटमध्ये तुम्हाला सकाळी उठल्यापासून सकाळी म्हणजे जवळजवळ आम्हाला 4 वाजता तर तिथं उठायला लागायचं. उठून स्वतःचं आवरून 5 वाजता तर ते बाहेरचं सराउंडिंग वगैरे सगळं स्वच्छता वगैरे ही सगळं आम्हाला रिक्रूट ट्रेनिंग सगळं करायला लावायची ते. मग ते सगळं आम्ही करायचं आणि परत तर पीटीला तर तयार व्हायचं. पीटीला तयार व्हायचं, परत पीटी झाली की परत मग नंतर आमचा नाश्ता वगैरे झाला की परत WT ट्रेनिंग असायचं, फायरिंग असायचं. एकदा आम्ही फायरिंगचं आमचं म्हणजे फायरिंगचं ट्रेनिंग होतं, त्या फायरिंगसाठी आम्ही गेलो होतो. आणि रात्र दिवस म्हणजे कसं असायचं, रिक्रूटमध्ये तुम्हाला झोप जास्त मिळत नाही. पहाटेचं उठायचं, दिवसभर हे प्रोग्राम तुमचे असायचे. संध्याकाळी 10ला तेवढं 10 वाजल्यानंतर तुमची शिट्टी वाजली की सगळं सामसूम असायचं. पण दिवसभर तुमच्या म्हणजे सारखं भिंगरीत दिवसभर सारखं सुरू, ठिकंड आला तिकडं आला तिकडं चाललं. दुपारी परेडवरून आले की जेवण झाले की लगेच परत दुपारी शाळेला झाली कुठं वर्किंग वगैरे इकडं तिकडं असायचं. नाहीतर नाईट ड्युटी असायची. नाईट ड्युटी गेली की परत दिवसाचं झोपायला मिळत नाही. नाईट ड्युटी असायची, नाईट ड्युटी करायचं, परत आले सकाळी परत सकाळी यायचं, परत आले परेडला जायचं. त्यामुळे माणसाच्या शरीरात अगदी म्हणजे त्राण नसल्यागत राहायचं. आणि झोप तर एवढी यायची, पहिले एवढं झोप यायचं माणसाला. कधी तर चालता पण आणि संध्याकाळी लेक्चरला वगैरे उभा राहिलो की लेक्चरमध्ये पण आम्ही असं म्हणजे उभा राहून पण आम्हाला असं व्हायचं, म्हणजे एवढंही असायचं. एकदा आम्ही फायरिंगला गेलो त्यावेळी काय झालं, सगळे फायरिंग असतं त्यावेळी बट असते आमचा, ज्या ठिकाणी आम्ही फायरिंग करतो त्या बटावरती गेल्यानंतर मग सेंट्री लावतात बाबा, बाकीचे कोण शिवील लोक तिथे जवळ कोण येऊन बरोबर आहे. मग ह्या साईडला एक त्या साईडला एक असं पाठीमागे म्हणजे असं साईडला बाबा तिकडं कोण येऊन तिथे एक लाल झेंडा घेऊन तिथे एक माणूस, ह्या साईडला एक माणूस, इकडे पाठीमाग असं पहिलं प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी ठेवली जाते. म्हणजे कुणी बाय चान्स त्या फायरिंग परेडच्या म्हणजे फायरिंग मैदानामध्ये कुणी येऊन म्हणून. आणि एक आमच्यातलाच एक जवान त्याला त्या ह्यावर पाठवलं होतं सेंट्रीमध्ये, तो तिथे झेंडा घेऊन उभा होता. तिथं आम्ही फायरिंग करत होतो. फायरिंग झालं, सगळं झालं, सगळ्यांचं नंबर झालं, सगळ्यांनी फायरिंग केलं. परत तेवढ्यात पाऊस सुरू झाला आणि म्हणजे ठीक आहे फायरिंग बंद करा आणि सगळं क्लोज करा म्हणले. सगळे क्लोज केलं, शिट्टी मारल्या, त्या सेंटरनं बोलवून घेतलं. 3 सेंट्री आली, एक सेंटरचा पत्ताच नाही. परत शिट्ट्या मारल्या तरी पण कसं नाही. परत लांब हाका मारल्या तरी पण तिचा एक नाही 2 नाही. वरनं पाऊस पडायला लागलाय, झेंडा तर लावलेला आहे पण तो परत यायला काय तयार नाही. मग परत म्हणजे अरे हा गेला कुठं, काय झाले बघा जरा जाऊन, म्हणून मग दोघं तिघं तिथं पोरं बघायला गेली ट्रेनिंगमध्ये. तर हा पाणकोट घेऊन, म्हणजे पाणकोट तर अर्धाच होता, एवढा जास्त नव्हता, निम तर अंग भिजत होतं, खाली पण हातऱ्या जरा वर घेतलेला, वरनं तोंडावर पाणी पडते पावसाचं, तरी पण हा झोपला होता. म्हणजे पावसात सकट झोपला होता. म्हणजे एवढं माणसाचं शरीर थकतं की त्याला पाणी मारल्यानंतर सकट त्याला लवकर जागलं नाही. म्हणजे पाऊस पडतो तरी पण तो पावसातच त्या झोपलेला होता. म्हणजे एवढे कंडिशन लोकांची ट्रेनिंग करताना हाल होतात. त्यांना काय समजेल, म्हणजे पाय दुखणे म्हणा, हात दुखणे म्हणा, दुसरं तिथं कोणी नसतंय. आमच्या मत्तीला आम्ही 2 जण बसायचं, पुढे कान बसायचं, इकडे कान बसायचं, हेनं पाय दुसऱ्याच पाय दाबायचं, चोळायचं, तेनं दुसऱ्याच करायचं, तेलाची बाटली तिची तेनं आणायची, आपली तिथे लावायचं. म्हणजे हे आम्ही एक दुसऱ्याचं करायचं. तिथं कोण भाऊ बहीण आई वडील तिथं कोण नसतं. जो आपला मित्र असतोय, आपला बडे असतोय, तोच सगळं आपला असतोय. आम्ही त्याच्याबरोबर सगळं काय असेल ते, कुठं जायचं म्हटलं दोघांनी जायचं, दोघांनी यायचं, म्हणजे अशा प्रकारचं सगळं असतंय. आणि शिस्तबद्दल तुम्ही काय सांगाल, तिथली शिस्त कशी होती? शिस्त आर्मीमध्ये तर शिस्त तुम्ही आता बरेच ठिकाणी तुम्ही बघितलं, आता 26 जानेवारी असू दे, 15 ऑगस्ट असू दे, तुम्हाला त्याबद्दल ते जसं तुम्ही परेड दिसताय, म्हणजे ती एक शिस्त त्या ट्रेनिंग मध्येच तुम्हाला अशी लावली जाते सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. आणि महत्वाचं कसं आहे, तुम्ही आपण बाकी इथं ठिकाणी कोणतरी काय सांगितलं जरा इकडे रे म्हणलं तर होय म्हणतो, तो इकडे येत नाही, निघून जातो, काय बघू जाय. पण तिथं आर्मी तसं चाललं नाही. त्याला जर इकडे म्हटलं तर तो चालत पण नाही, पळत आला पाहिजे. नाही आला तर तिची शिस्त म्हणजे त्याला काय असते त्याला माहिती आहे. म्हणताना ही एक मनामध्ये एक भीती असायची, निर्माण व्हायची की आपल्याला सांगितले सकाळी 5ला जायचं आहे ना, तर तिथं तो 5ला बरोबर पोहोचलाच पाहिजे. आणि तो नाही पोहोचला समजा तिथं, तर त्याला एकट्याला पण सजा मिळत नाही. तिच्या बरोबरची जेवढी आहेत ती सगळ्याच एकामुळे सगळ्याच. त्यामुळे ती सगळ्याला एकाला तर सगळं मागं ठेवून कोण येणार, सगळी त्याला घेऊन येणार. म्हणजे तिथं शिस्त म्हणजे एवढी अजिबात, तुम्ही एकानं जर चुकी केली तर सगळ्यांना सगळे होते. त्यामुळं शिस्तीची पाबंदी, वेळेची पाबंदी ही तिथं राहत असते. त्यामुळे एवढे बी ट्रेनिंग जे असतात ते आम्हाला त्या प्रमाणे त्या उद्देशानं बरोबर तसं घडवलेलं असतं. शिस्त, आर्मीची शिस्त आपण म्हणतोच की आर्मीमध्ये गेलं माणूस त्याला शिस्त लागते. शिस्त म्हणजे काय, वळणच एक थोडक्यात वळणच ते. मग ती तुम्हाला तेच सांगायला लागले सकाळी उठल्यानंतरचा दिवसभराचा. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला तेच सांगितलं, अधिकारी काय जे सांगतात
ते फक्त मानलं तर माणूस ते बरोबर आहे. जर अधिकाऱ्याचं मग त्याला शिस्त राहिलीच नाही. बरोबर आहे. महत्वाचं म्हणजे फक्त अधिकाऱ्याने जे सांगितलंय, मग तो आपल्यापेक्षा एक नंबर सिनियर असू दे किंवा आणि कुठला मोठा अधिकारी असू दे. आणि आर्मीमध्ये असंच असते, एक जेवढे सिनियरने जे सांगतील तेच करायचं. आपण बाकीचं आपल्या मनानं काय चालायचं नाही. आणि आमच्या इन्फंट्रीमंत्रीच आहे, वरचा अधिकारी जरी त्याने काही जरी सांगितलं, जी सर हा सरच म्हणायचं, बाकी आपण नाही म्हणायचं नाही. ठीक आहे ठीक आहे सर, हे आमचं त्या आर्मीचा एक हीच आहे. पुढे अधिकारी आले, रामराम साहेब म्हणले की रामराम साहेब म्हणले की साहेब पण तिकडे रामराम म्हणणार, पण ती पण हळून नाही, मोठ्यानं. असं नाही रामराम साहेब असं पण नाही, मोठ्यानं अगदी. म्हणजे ही एक माणसाच्या ह्याच्यामधली कला म्हणा किंवा एक रुबाब जो असतो, तो रुबाब त्या सैनिकामध्ये दिसला पाहिजे. कायम प्रत्येक सैनिकामध्ये रुबाब. आणि तुम्ही जाताना तो पुढल्या माणसाला माणूस आर्मीचा माणूस दिसला किंवा ड्रेसवरती दिसला तर पुढल्या माणसाची कमीत कमी जरा थोडं का वेळ, जसं पाकिस्तानचे आम्हाला बघितलं की अशी होती. आता समज असेल तुम्हाला काय, अजून पण आम्ही जेवढे बॉर्डरवरती पण होतो त्यावेळी पण आमच्या पोस्टवरती पुढे पाकिस्तानचे असायचे, पण त्यांना ज्यावेळी मराठाची बटालियनची येणाऱ्या बंडाबरोबर त्यावेळी निम्मी पाकिस्तानची फाटलेली होती. कारण आमचा मराठा ग्रुप आणि मराठीची जी लोक आणि मराठ्यांचे सैनिक हे अजून देशात नव्हत कुठल्या वॉर्डमध्ये म्हणला तर पण एक नंबरलाच. त्यामुळं आमची आर्मीची शिस्त ही अजून चांगली मानली जाते आणि अजून पण इथून पुढे पण शिस्त राहणारच आहे. सर, जवळपास आपण 19 वर्षे 4 महिने तुम्ही देशाची सेवा केली. त्यामध्ये पंजाब असेल, राजस्थान असेल, दार्जिलिंग असेल, जम्मू काश्मीर, अंदमान निकोबार किंवा कारगिल बटालियन यासारख्या संपूर्ण भारतामध्ये तुम्ही ह्या सेवेमध्ये सेवा केलेली आहे. मग ह्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक तुमच्या जीवनामध्ये ते प्रसंग अजून जिवंत आहेत असे कुठले प्रसंग तुम्हाला आठवतात? पहिले तर तसं बरेचसेच म्हणजे प्रसंग अजून आम्ही विसरलो नाही. एक तर महत्त्वाचं पहिल्यांदा श्रीलंका शांतीसेनेमध्ये आम्ही होतो, शांतीसेना ओपी पवनमध्ये. परत दुसरी गोष्ट पंजाब पाकिस्तान बॉर्डर, खासा बॉर्डरला तिथं पण होतो आम्ही ऑपरेशन 2मध्ये. परत त्याच्यानंतर तुम्ही म्हणला तर जम्मू काश्मीर पुंछ तिथं पण आम्ही भारत पाकिस्तान बॉर्डरवरतीच होतो. परत कारगिल बटालिकला पण तिथं चोरभाटला पोस्ट ब्रावो 2 पोस्ट म्हणून होतं, त्या पोस्टला पण मी राहिलो. म्हणजे ह्या जवळजवळ 2-4 ठिकाणच्या जर गोष्टी त्या अजून कधी म्हणजे आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही. बाकी ठिकाणी जसं आम्ही फैजाबादला राहिलो, भरतपूरला राहिलो, राजस्थान गंगानगरला राहिलो, तिथले पण म्हणजे बरेचसेच किस्से आहेत तसे. पण ठराविक एक 2-4 ठिकाणचे जे जसं ज्या बॉर्डरला आम्ही राहिलो ते मात्र फार ते कधी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यानं, कारण त्या आपल्या बरोबर ज्या गोष्टी घडल्यात त्या कधी त्या विसरत नाहीत माणसाला. आपण एखादं पुस्तक वाचून ऐकून ज्या गोष्टी आपण करतो ते माणूस कधीतरी विसरून जातो, पण जी आपल्याबरोबर जी गोष्ट घडलेली असते ती तर कधीच आपण विसरू शकत नाही. म्हणजे असे 2-4 ठिकाणच्या तर अगदी किस्से असे आहेत की ते कधी न विसरण्यासारखी गोष्ट आहेत. आणि अगदी अंगावर ते अजून पण ते दृश्य बघितले की अजून पण अंगावर ते काटे मारतात. आणि असं की अजून पण रक्त मिळतं की बाबा आज ह्याला सोडायचंच नाही. म्हणजे अशा पद्धतीचं अजून पण भावना मनात होते. असे बरेचसेच किस्से आपल्याजवळ आहेत. सर, तुम्ही आता हे वेगवेगळे तुम्ही तुमचे अनुभव सांगितले. आता मला श्रीलंकेमधील ऑपरेशन पवनमध्ये तुम्ही प्रत्यक्षात सहभागी होता. त्या मोहिमेत प्रत्यक्षात बॉम्ब निकामी करण्याची तुमची परिस्थिती होती किंवा त्यावेळेला स्फोट झाला, त्यावेळेला तुमच्या सहकाऱ्यांचं बलिदान झालं, हे तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं. मग त्याच्यामुळे तुमच्या जीवनावर कसा परिणाम घडत गेला? त्यावेळी आम्ही श्रीलंकेमध्ये होतो. श्रीलंकेमध्ये जाण्याचं पण म्हणजे पहिला सुरुवातीला आमच्या बटालियनमधून आम्ही 5 मार्डमध्ये गेलो होतो. कारण ज्यावेळी श्रीलंकेची शांतीसेनामध्ये लढाई म्हणजे सुरू झाली त्यावेळी शांतीसेना म्हणून चालू होतं. पण त्यांना सकट मदत करण्यासाठी जे आपले रिइन्फोर्समेंट म्हणून भारतातून परत आणि आपले काही लोक तिथं गेलेत. मग तसं आमच्या मराठा बटालियन 3 बटालियन होत्या, त्यात 5 मराठा म्हणून 1 बटालियन होते. मग त्यांच्या मदतीला म्हणून आमची एक प्लाटून इथून गेलं होतं. मग ते पण प्लाटून अगदी म्हणजे जे लोक अगदी म्हणजे फायटिंग ट्रूप्सच म्हणला तर तुम्ही अशा पद्धतीची चांगली म्हणजे अगदी निवडक लोकच तिथं आम्ही श्रीलंकेला गेलो होतो. आणि त्यामध्ये माझी निवड झाली आणि आम्ही श्रीलंकेला तिथे गेल्यानंतर तिथे परिस्थिती आम्ही बघितली. पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळी आम्ही समुद्रातनं उतरलो त्यावेळी आम्ही जाताना पण आम्हाला त्या गोळ्यांचे म्हणजे फायरिंग केल्यानंतर त्याचे जे बुलेट फायरिंग झाल्यानंतर पाठीमागचे खाली केस आपण खाली कोका म्हणतो आर्मीमध्ये त्याला, ते जिथं जाईल तिथं पडलेले दिसायचे. बॉम्ब स्फोट झालेले ते निशाण वगैरे दिसायचे. म्हणजे एवढं तिथं गेल्यानंतर एवढं वाटायला की इथं काय तर फार मोठं युद्ध झाले आणि हे असं प्रत्येक ठिकाणी त्या म्हणजे आम्निशनचं असं पडलेलं दिसायचं.
मग ज्यावेळी आम्ही श्रीलंकेत पोचलो, सगळं त्या आमच्या कॅम्पमध्ये गेलो. कॅम्पमध्ये गेल्यानंतर मग आमचं दररोज हेच काम असायचं. प्रत्येक दिवशी सर्चिंगला जायचं, सर्चिंग पट्रोलिंग हा विषय आमचा चालू असायचा. रात्रीचं नाईट आंबूस असायचं. आणि त्यामुळे तिथं पण आम्हाला रात्रंदिवस म्हणजे डोळ्यात तेल घालून ड्युटी करायची. कारण बॉर्डरवरती कसं असते कोणत्याही आपण ह्या साईडला समजा तर आपल्या पुढच्या ठिकाणी दुसरा आपला दुश्मन देश असतो आणि तीनची वर्दी असत्या. जशी आमची वर्दी आहे तशी तीनची वर्दी असत्या. पण श्रीलंकेमध्ये ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी तिथं त्यांची वर्दी वगैरे असं काही नव्हतं. उग्रवादी ते तमिळ टायगर जे आपण तुम्ही ऐकून तुम्हाला माहिती असेल, तुम्ही त्यावेळी लहान आजचीला, मग त्यावेळी त्यांना लिबरेशन तमिळ टायगर म्हणायचे. मग ते तमिळ टायगर जे म्हणजे आता आपण उग्रवादी म्हणतो ते उग्रवाद्यांचा आणि तिथल्या सिव्हिल लोकांचा ड्रेस एकच असायचा. त्यामुळे हा माणूस सिव्हिल माणूस आहे का हा उग्रवादी आहे हे आपल्याला काहीच कळायचं नाही. आणि आम्ही जर रस्त्याने चाललो असलं तर ते काय लोक करायचे, आम्हाला बघितलं की जरा साईडला जायचे आणि आम्ही पुढे गेलो की पाठीमागनं परत हातार काढायचे आणि पाठीमागनं भ्रष्ट मारायचे. त्यात कोण गेला तर गेला, म्हणजे काही कळायचं नाही. पुढनं जर आम्ही चाललो असला, आमचा ट्रूप चालला असला लांबनं तिकडनं कुठं जर भ्रष्ट मारणार, एखादा त्यात उडला, पुढचा उडला की उडला. म्हणजे एवढी डेंजर परिस्थिती होती. चालायचं एक एक पाऊल पुढे टाकायचं म्हणजे अगदी म्हणजे धोक्यात असायचं. रस्त्यानं चालायचं म्हणजे अगदी कमी. रस्त्यानं तिथं श्रीलंकेमध्ये जेवढं म्हणतात की जसं आम्हाला आमच्या जी सिनियर लोक जे होते त्यावेळी मी अगदी माझं वय कमी होतं, मी लहान होतो. मला वाटतं माझं काहीतरी 19-20 वर्ष फक्त वय असेल. आमच्या प्लाटूनमध्ये सगळ्यात ज्युनियर मीच होतो. सगळ्यात ज्युनियर मी होतो. माझ्यापेक्षा बाकी सगळे सिनियर होते. आणि ते सांगत होते की जेवढं म्हणतात 71ला वगैरे 62ला 71 जेवढ्या म्हणजे पाकिस्तान बरोबर चीन बरोबर आपल्या जेव्हा लढाई झाल्या त्यामध्ये जेवढं नुकसान झालं नाही तेवढं आपल्या श्रीलंकेमध्ये झालं. कारण त्या तमिळ टायगरने आपले टँक सकट उडवले होते. म्हणजे एवढे मोठे टँक सकट त्या तमिळ टायगरने आपले उडवले होते. हे एक म्हणजे ह्याचा विषय आहे बघा. एवढे ते आपण लोक म्हणजे तमिळ टायगर म्हणजे एवढं काय होते ते, कारण त्यांचे अशी ही होती सारा. आता आपण तुम्ही बघितलं तिथं बॉम्ब म्हणजे आम्ही आपलं आर्मीमध्ये आमच्यात कसं माइन्स वगैरे असतात तसं त्यांच्याकडे बॉम्ब नव्हते. ते आपले पाण्याचा कॅन वगैरे असायचा. जसं 5 लिटरचा आहे, 10 लिटरचा आहे, 20 लिटरचा आहे, 50 लिटरचं आपलं ते बॅरेल वगैरे असतात किंवा आपला 200 लिटरचा बॅरेल असतो. असे त्यामध्ये दारू भरायचे. 5 लिटरचा असून दे, 10 लिटरचा असून दे, त्यामुळे 20 लिटरचं ते मोठे म्हणजे. आणि ते काय करायचे, मोठी जर त्यांना जर एखादी मोठी गाडी उडवायची आहे किंवा काय तर ते बॅरल त्या फुलाच्या खाली घालायचे त्यात म्हणजे ती दारू भरून. त्यामुळे आपले टँक उडले. म्हणजे बॉम्ब लहान तुम्ही बघताय, लहान जरी साधा आपला फटाका जर हातात फुटला तर आपले बोट घेऊन जातात. मग ती तसं त्याप्रमाणे आपले टँक उडले. आमच्या मते 22 मराठीची एक 3 टन गाडी तिने एक उडवली. म्हणजे एवढे तिथं म्हणजे त्यामुळे रस्त्यानं गाडीने झालं. ती आपण गाडी निघाली जर तिने लांबनं बघितलं, तिने ते बघितलं की ते तिकडनं लांबनं ते खटका इकडे दाबला की गाडी तिकडे आपली उडायची. त्यामुळे आमचं म्हणजे गाडीचा प्रवास फार कमी असायचा. आणि रस्ता सोडून इकडे एक 10-15 मीटर 20 मीटर असं म्हणजे आडवं चाल जायचं, ह्या साईडला असं जायचं. आम्ही आडवाच म्हणजे सरळ जायचं, एका पाठोपाठ आम्ही शक्यता करून जायचं नाही, असं सरळ जायचं. म्हणजे जरी फायर झाला तर एकच माणूस कॅज्युअल्टी व्हावा किंवा हे व्हावं, पण सगळ्यांना त्याचा धोका होऊ नये म्हणून. रस्त्यानं मग 1-2 माणसं रस्त्यावर असायची, ती रस्ता चेक करत जायची, ते म्हणजे असं जायचं असायचं. त्यात एकदा काय झालं, एक असंच झालं, आमची गाडी आमच्या कॅम्पमधून बाहेर गेली आणि थोड्याच वेळात एक मला वाटतं 2-4 म्हणजे एक 2-3 मिनिटात 2-3 मिनिटं म्हणजे चालेल किंवा जास्त पण वेळ झाला, आमची गाडी बाहेर गेली आणि एक मोठा आवाज झाला. मग मोठा आवाज झाला म्हटल्यानंतर लगेच आमच्या लक्षात आलं की बाबा गाडी आपली आत्ताच बाहेर गेल्या, काहीतरी झालं आणि काहीतरी झालं आणि पक्क बॉम्ब झाला आणि गाडी आत्ता बाहेर गेल्या म्हटल्याबरोबर. आणि मला वाटतं काय तर अंतर जास्तीत जास्त एक 200-300 मीटर एक असावा, अंदाजात आम्ही सांगू शकत नाही एवढं, पण तेवढा अंधार असेल. त्यामुळे आम्ही लगेच तिथनं बिन कुणाला लगेच हत्यार घेऊन, आम्ही हत्यार तर आमच्या ते कायम बरोबर असायचे, आम्ही तिथं हत्यार वगैरे जमा करत नव्हतो. कायम आमच्या बरोबर अम्युनिशन हत्यार हे आमच्या बरोबर 24 तास असायचं. ती ठेवून कुठं आम्ही जात नव्हतो. ती लगेच आम्ही त्या ठिकाणी पळत गेलो तर तिथं सगळ्या त्यावेळी धुळा वेळा जरा हे होत होतं. आणि त्यामध्ये एक माणूस म्हणजे कोणतरी एक होतं, ती आता कुणा त्यावेळी आम्हाला काय माहित नव्हतं, तो एक जण जे जवान होता तो एक राऊंड फायर करत होता. कारण ज्यावेळी गाडी उडविल्यानंतर, जसं ती गाडी आमची गेल्यानंतर आवाज झाला, गाडी उडल्याबरोबर गाडी उडल्यानंतर गाडी उडून खाली म्हणजे उडून अगदी खाली पडली आणि तिथं मोठा एक खड्डा पडला. आणि त्या गाडीत जे 2-3 जवान होते ते गाडीबरोबर जे गेले ते त्यांची डेथ झाली, तिथं ते शहीद झाले. आणि त्यातला एक जवान होता तो त्या खड्ड्यात पडला.
त्या खड्ड्यात पडला, त्याला काही दिसत नव्हतं, त्याच्या तोंडात डोळ्यात माती गेली होती, त्याला असं म्हणजे सगळं नाकात वगैरे सगळं, म्हणजे अगदी तो एखाद्या माणसाला एखाद्या मातीत बुडवून काढल्यासारखा तिची परिस्थिती होती, त्याला काही दिसत नव्हतं. पण तरी पण त्यानं एक राऊंड फायर करायला सुरुवात केली. मग ते मिलिटरीना काय वाटलं, बाबा इथे ह्यांच्यातलं कोण तर अजून जिवंत आहे, त्यामुळे तिने तिथं थांबण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा जर तिने फायर केला नसता तर हिंचं हत्यार पण ही घेऊन गेली असते. पण त्या एका माणसाच्या मुळे ह्या चौघांची हत्यार वाचली, प्लस हा माणूस आमचा जो जिवंत होता तो पण वाचला म्हणायचं. मग आम्ही परत ज्यावेळी गेलो, मग त्यावेळी तिथनं आमच्या लोकांनी लगेच तिथं आवाज दिला, अरे आम्ही इकडे आलोय, कोण फायर करतोय थांबवा. मग तिथं बाकीचं कुणाला मराठी येत नाही, आम्ही सुद्धा. मग तिने ओळखले की आमच्या माणसाने की बाबा आपली माणसं आता पोहोचल्यात, कारण कॅम्प जवळ असल्यानंतर त्याला लगेच समजले की आपली लोक आल्यात. मग त्यानं फायरिंग करायचं बंद केलं. आणि तर बघितलं तर हे सगळं ह्याच्या अंगावर सगळी माती वगैरे उडली होती. मेहरबान ह्याला काही जास्त काय लागलं नव्हतं, म्हणजे अशी पद्धती होती. आणि असाच एक आता हे तुम्ही जसं मला आज विचारायला लागलाय की बाबा तुम्ही जर ही का म्हणजे म्हणजे तुमची जी कहाणी ही तुमचं जे तुमच्या बरोबर घडले ही सांगा. मला असंच परवा एक जणांना असं विचार, तुमची एकदा हिस्ट्री काय तर तुम्ही सांगत जावा, लोकांना ऐकत जावा. बरोबर आहे. मग त्यावेळी मी एकदा विचार केला, ज्यावेळी म्हटलं श्रीलंकेत एक माणूस पडला होता, मग ते 5 मराठ्याची जी लोक होती, मग त्यातल्या मी एक माणसाला मी फोन केला. म्हटलं पाटील साहेब, म्हटलं ज्यावेळी तुम्ही श्रीलंकेला होता, आम्ही श्रीलंकेमध्ये होतो म्हणलं, आणि आपली गाडी एक उडली होती, कारण आम्ही तर 7 महिन्यात आम्ही तिथे 1.5-2 वर्ष राहिलो, आम्ही परत आमच्या युनिटला गेलो. परत त्यांचा आमचा काही परत म्हणजे कुठं संपर्क जास्त आला नाही. फक्त ते कृष्णा पाटील साहेब परत ते माझ्याबरोबर 80ला होते, त्यामुळे त्यांचा माझा संपर्क जरा परिचय चांगला होता. मग कृष्णा पाटील साहेबांनी मी फोन केला, साहेब म्हटलं श्रीलंकेमध्ये आपली गाडी एक कोणत्यानं उडली म्हणलं, आणि त्यावेळी पाठीमागे एक जवान आपला पडला होता आणि तो फायर करत होता, तो कोण होता म्हणलं. अहो दुसरं कोण नव्हतं म्हटलं, मीच होता अहो म्हणला. म्हणजे ह्या गोष्टी पण अजून काही लोक आपल्या अजून पण अंधारात आहेत. ज्या लोकांनी काय म्हणजे ह्या माणसामुळं कमीत कमी मत म्हणतो त्यातल्या माणसाला, कारण त्या माणसामुळं स्वतःचा जीव वाचला, बाकी 2-3 हत्यारं वाचवली. बरोबर आहे काय. म्हणजे पण तरी पण ह्या गोष्टी लपूनच राहतात, अंधारातच राहतात. म्हणजे एक सांगायचं मी, असे बरेचसे किस्से असतात. माझ्याबद्दल पण अशाच गोष्टी घडल्या. मला सकट मला ज्यावेळी गोळ्या लागल्या, काय झालं ती पण ही गोष्ट बाहेर पण कोणाला माहित नव्हती, माझ्या पार्टवर पण झाली होती. हे पुढल्या तुम्हाला विषयामध्ये मी सांगत राहील. पण ते श्रीलंकेतला बॉम्बचा एक विषय झाला, म्हणजे बॉम्ब गाडीतनं गाडी उडवली. ते अनेक ठिकाणी आम्हाला असंच एकदा बातमी मिळाली की अशाच ह्या ठिकाणी बॉम्ब पुरलाय, बॉम्ब आहे म्हणून श्रीलंकेमध्ये. आणि मग आम्ही आमच्या कॅम्पमधून आम्ही गेलो. पहिलं त्या जागेला आम्ही स्क्वॉडन केलं. पहिले गेले की आम्ही पहिलं सर्च करत जातो, डायरेक्ट आम्ही त्या ठिकाणी कधी जात नाही. किती जरी वेळ लागला तर झालं, पण पहिलं एक पाऊल आपण टाकत जातो आम्ही. असं नाही की आला पळत चाललाय तिथं म्हणून तिथं रेस लावल्या नसत्या. तिथं अगदी सांगतोय ना, एक सेकंदाला तुमच्या म्हणजे कधी तुमच्यावर फायर होईल किंवा कधी बॉम्ब उडेल किंवा काय, तिथं असायचं. त्या झाडावरनी पण ती क्लेमर माइंड तो बॉम्ब ती पण ती झाडाला बांधायची, आणि आम्ही जर चालला असतो तिकडे लांब असून ती झाडाला पण ती बॉम्ब फुटायची. त्यामुळे अगदी डेंजर, म्हणजे झाडापासून जायचं अवघड, रस्त्याने जायचं अवघड, म्हणजे सगळ्या अशा गाडीने जायचं अवघड, ही असली कंडिशन तिथं फार होती. त्यामुळं श्रीलंकेतनं आम्ही जिवंत परत जाईल का नाही ही जी गॅरंटी कोणाला नव्हती. पण तिथं मात्र एवढं होतं, आम्ही होतो मात्र मध्ये अगदी कधी काय होईल ते हातात घेऊनच आम्ही मात्र सारखं म्हणजे ही जगात असायचं सगळं, पण अगदी धाडसानच. कारण आम्हाला माहितीच होतं आपण हाय राहणार आहे का नाही ती काय नाही. मग ते म्हणजे नाही, दररोज शिरून जगण्यापेक्षा वाघ होऊन एक दिवस जगा. मग ही एक आम्हाला ती पहिल्यापासूनच ती एक आमच्या ट्रेनिंगमध्येच हे झालेलं असतं या, आणि पहिल्यापासून आम्हाला ट्रेनिंग देताना तसं तयार केलं असतं या, जगायचं तर देशासाठीच आणि मारायचं तर देशासाठीच. मग हा विषय तिथं असल्या कारणानं आम्ही सर्चिंग करत गेलो, सगळं झालं. त्यामुळे त्या ठिकाणी स्क्वॉडन वगैरे केलं, स्क्वॉडन लावल्यानंतर मग काही आमचे पायनर प्लाटूनचे वगैरे जे जवान होते, काही इंजिनियरचे लोक पण आमच्याबरोबर त्यावेळी होते. मला वाटते त्यावेळी इंजिनियरचे लोक मला वाटते आमच्याबरोबर नव्हते, पण आमच्या पायनरची लोक होती. आणि मग ते बॉम्ब काढायला गेले, त्यात आमचे एक ऑफिसर पण एक होते. मग ते बॉम्ब निकामी करायचं म्हटलं तर पण ते आमच्या बॉम्बसारखी ते बॉम्ब नाही. तुम्हाला तर मी सांगितलं, उदाहरण सांगितलं ते असं, हा ते देशी बॉम्ब केल्यासारखं, जो आपल्या प्लास्टिकची पाईप असली ना, प्लास्टिकच्या पाईप मध्ये पण ते दारू भरायची, इकडनं पॅक करायची, इकडनं पॅक करायची, ते काय कळायचं नाही. त्या प्लास्टिकच्या म्हणजे ते बॉम्ब आहे ती कळायचंच नाही काय. आणि एक बॉम्ब तिने एवढ्या पाठीमागे एवढ्या दिवसाचे बॉम्ब जुने पुरले होते, त्यावरती त्या जमिनीवरती गवत वाढलेलं आहे. काहीच कळायचं नाही की बाबा ह्या ठिकाणी बॉम्ब असेल म्हणून. गवत वाढल्यामुळे ती काय कळत नाही. फक्त आम्ही ज्यावेळी जाताना त्यावर डेटा हे जर सर्चिंग करत जर काय असतं त्यात एखादं काय लागलं असेल तर जे काय नाही तर मग ते पण काय कळायचं नाही. मग आम्ही तिथं पुढे जर सर्चिंग करताना कुठेतरी एखादी वायर जर दिसली
तर मग ती वायर कुठून आल्या काय तर मग ती वायरच्या माग घेत मग त्या ठिकाणी पोचायचं. पण हे एवढं खाली तिने पुरलेलं होतं की ती त्या काही कळायचं नाही, गवत वाढलेलं असायचं, त्यामुळे ते काढणं पण मुश्किल व्हायचं. आणि त्यावेळी आपल्याकडे एवढं इन्स्ट्रुमेंट पण असं नव्हतं की ते आपण लगेच तिथे जाऊन ते आपण ते उकरून काढू पाव आपल्याला ते मिळेल असं. त्यावेळी पण एवढं आपल्या सुविधा आपल्याकडे तेवढ्या नव्हत्या. आणि मग तिथं ते आमचा बॉम्ब ज्या ठिकाणी लावला होता त्या ठिकाणी आम्ही पोचलो. आणि ते आमचे 2-4 जवान होते ते बॉम्ब काढण्यासाठी ते हित राहिले. मग त्यात काय झालं, मग ते बॉम्ब वरती मोठा केक बघितला तर मोठा एक आदमात एक 20 लिटरचा आपला कॅन जसं त्या टाईपमध्ये असं होतं. त्यामध्ये त्यांनी बारूद असं भरलेलं होतं. आणि ती लवकर निघाला म्हणताना ते आमचे एक कॅप्टन साहेब होते. मग शेवटी काय झालं, अनेक आमच्यातला एक जण होता शिपाई होता, त्याला सांगितलं अगदी टिकाव घेऊन ये म्हणून. म्हणताना त्या 5 मधला तो एक जण टिकाव आणायला गेला. तिचं एक नशीब बघा म्हणायचं किंवा की तो टिकाव आणायला गेला. गाडीत आमच्या टिकाव वगैरे म्हणजे मटेरियल ठेवलेलं असते. मग तो गाडीकडे गेला आणि एवढा त्या अधिकाऱ्याने काय केलं की तो बुग्या काढून म्हणून तिने ते जोरात हलवलं आणि उचललं. पण त्यात प्रॉब्लेम काय झाला, बॉम्बच्या खाली तिने बॉबी ट्रॉप लावला होता. ते बॉबी ट्रॉप खाली लावल्यामुळं जसं बॉबी ट्रॉप फुटल्याबरोबर त्यांच्या हातातच बॉम्ब म्हणजे कॅन फुटला तर तेवढा मोठा, तर तुम्हाला सांगितलं एवढा बॉम्ब ते 10 लिटर 20 लिटरचे कॅन असं ते काय ती जेवढे तिच्या जवळ जी 4 लोक होती ती एकाच ठिकाणी झाली. म्हणजे अशा गोष्टी पण होतात. आणि ते आमच्या समोरच आम्ही पण तिथं साहेब म्हणजे तुम्हाला म्हणलंय का ती काढणारी आमची 4-5 जण तिथं होते, बाकीच्या साईडला होते. आम्ही पण असं साईडलाच उभा राहिलो. ते म्हणजे आता बॉम्ब काढायचा म्हणून आम्ही ते बघायला लागलो त्यावेळेस ही बॉम्ब काढायला लागल्यात आम्ही त्यावेळेस बघायला लागले. आणि ती एवढ्यात झालं सगळ्या होत्या तर नव्हतं, सगळ्यांनी लाईन पुशन खाली घेतल्या. पण काय 2 मिनिटात तर सगळ्या म्हणजे परिस्थिती सगळी बेकार झाली. त्यावेळेचा क्षण अजून तर डोळ्यापुढे जात नाही माझ्या. म्हणण्याचा उद्देश की असे काही प्रसंग असतात ते कधीच आपण विसरू शकत नाही. आता श्रीलंकेमध्ये बरेच सर्चिंगमध्ये गेलो आम्ही, रात्रभर आम्हाला झोप मिळाली नाही. एक वेळा आम्ही रात्रीचा आंबूसला जायचं, आंबूस करायचं रात्रीचं आणि सकाळी परत मग कुठला तरी एरिया आम्हाला दिला असायचा तो स्क्वॉडन करायचा. एकदा असंच आम्ही एका स्क्वॉडन करायचं एका एरियाचं सर्चिंग करायचं होतं आणि आम्ही संध्याकाळी आम्हाला त्या ठिकाणी नेऊन रात्रीचं सोडलं. रात्रीचं गाडी थोड्या ह्याच्यापर्यंत आली आणि आम्हाला तिथं आणून सोडलं. तिथनं आम्हाला ॲडव्हान्स म्हणजे आम्ही परत चालवतो त्या ठिकाणी पॉईंटपर्यंत, कारण त्या पॉईंटपर्यंत गाडीने जाऊ शकत नाही तुम्ही, कारण त्यांना समजणार की कोणतं आले म्हणून. मग आम्हाला लांबच सोडून तिथनं आम्ही रात्रीचं चालत गेलो. आम्ही काय तर रात्री 11-12 वाजता त्या पॉईंटवरती रात्री पोचलो आणि तिथेच आम्ही रात्रीचा मुक्काम म्हणजे तिथेच आम्ही बसूनच, झोपायला नाही काय तसंच रात्रभर तू झोपताय काय तावाजी तुम्ही तिथं काय. मग दोघं आम्ही असायचं बडी सिस्टममध्ये, एकाच तोंड इकडं आम्ही एकामेकाच्या पाठीला पाठ लावून बसायचं. तू इकडे बघ तू इकडे बघ, तू पुढलाच बसला तू तिथं असं करून आम्ही मग असं राऊंडमध्ये सगळे एक दुसऱ्याला बघत म्हणजे सगळ्यांच्या कॉर्डिनेशनमध्ये आम्ही सगळी बसायची. रात्रभर आमची असेच असायचे. आणि सकाळी उठल्याबरोबर, आता सकाळी उठल्यानंतरच तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणणार काय फौजी लोक एवढे म्हणजे कसे काय हे करतात काय. आता सकाळी उठल्यानंतर आपला पहिला विधी असतो तुम्हाला माहितीच आहे. आमच्याकडे पहिली पाण्याची बाटली एकच होती. मग आम्ही सकाळी सगळी म्हणजे एक जाऊन आम्ही आपलं झालं, आमच्या पाण्याची बाटली त्यावेळीच आमची संपली. कारण परत पुढं आमचं सर्चिंग सुरू झालं. सकाळी आम्हाला वाटते 7 वाजल्या 6:30-7च्या दरम्यान आम्हाला ऑर्डर मिळाली सर्चिंग करायला सुरुवात करा म्हणून, म्हणजे दिसलं तर पाहिजे ना. अंधार जसा संपल्याबरोबर आदेश आला आम्ही सर्चिंग करायला मग चाललो. आम्ही जंगलात चाललो होतो. जंगलामध्ये चालल्यानंतर एवढं टेन्शन आमचं आधी हे जर वाढलं कशामुळे, आधी बाकीचं त्या मिल्टनचं आम्हाला टेन्शनच राहिलं नाही. पण त्या जंगलात जाताना त्या झाडावर त्या लाल मुंग्या होत्या. लाल मुंग्या तुम्ही बघितल्या, ज्या लाल मुंग्याच्या झाडावर होत्या, ती झाड हल्ली की त्या झाडावरच्या मुंग्या पडायच्या आणि ते सगळे हातावून तोंडावून पडायच्या. आमची तोंड सगळी सुजली होती की ती एवढं ती चावून काय. आणि काही ठिकाणी पुढे गेले की काही दिसायचं अगदी जंगल, फुल्ल जंगल असायचं. मग आम्ही एखादा बस्ट मारायचा, आपलं फायरिंग करायचं, 1-2 राऊंड 2-4 राऊंड फायर करायचे आणि मग ॲडव्हान्स पुढे करायचा. आणि जरी रस्ता नाही मिळाला तर मग ती जरा झाड तोडायचं. पण ते झाड जाताना झाड हल्लं की त्या मुंग्या पडायच्या. ती आम्ही त्या मिल्टनला बघायला सोडून आम्ही पहिले झाडाकडेच बघायचं, त्या झाडावर मुंग्या आहे का. बरोबर, म्हणजे एवढंच छेद म्हणजे त्या आम्हाला त्या मिल्टनचं टेन्शन सगळं आमचं निघूनच गेलं. पण त्या प्रत्येक झाडापासून जाताना मुंग्या आहेत का, त्या झाडापासून बरोबर, त्या झाडात जर लाल मुंग्या असल्या तर आम्ही मग साईडला जायला बघायचं.
म्हणजे आणि परत गेलो, आम्हाला 8 वाजले 9 वाजले, ना पाणी आहे ना काय आहे, 10-11 वाजले. नाश्ता आमच्या बॅगमध्ये आहे, आम्ही रात्रीचं आम्हाला दिलं होतं नाश्ता, आम्हाला काय तर पुऱ्या वगैरे असं काय तर आम्हाला बनवून दिलं जातं, ड्राय वर्षन शंकरपाळ्या वगैरे जरी जाताना असं असायचं. पण पाणीच नाही, काय तर तुम्ही काय करताय तेव्हा ते. मग 11-12 वाजले तरी पण काय नाही. एक ठिकाणी फक्त एक विहीर लहानशी एक आम्हाला सर्चिंग करताना जाताना ॲडव्हान्स करताना एक ठिकाणी गावली. मग त्या विहिरीवरती पण एक बारडी, फुटकी बारडी होती, ती पण काय म्हणजे कधीची बारडी पडली होती, मी गंजलेली, त्याला जरा ते हे होतं. मग ते कसं तर ते बघितलं तर त्याला ती बारडी सोडल्यानंतर बारडी ज्यावेळी खाली बुडल्यानंतर म्हणजे बारडी आपण वर घेतो त्यावेळी आपल्याला भरलेली वाटायची. पण ज्यावेळी आमच्या पात्र यायचं फक्त एक नाही तर 2 वंदळच पाणी यायचं. ती सगळं पाणी वरनं का त्या फुटक्या बारडीतनं ती वर बारडी येतो ते खाली पाणी सगळं जायचं आणि सगळ्याच ताण लागलेले. आणि आमचं त्यावेळी जवळजवळ ब्रिगेड म्हणजे आमचं युनिट होतं ते होतं, पण ब्रिगेड मला ते ब्रिगेडचं सगळं सर्चिंग ऑपरेशन मोठं चालू होतं. मग कुठलं आम्ही परत आमच्या प्लाटून जवळ सांगितलं बाबा इथं फिर आहे पाणी, तुम्ही तिथली जवळची मग इकडे येऊन पाणी प्यायला दे. त्या प्रत्येक पहिलीच बरेच दिवसांनी विहीर एवढी तिथं कोण त्या जंगलात नसते, त्याला जास्त पण पाणी नव्हतं, थोडं पाणी होतं. नंतर त्या पाणी सारखं काढून ते पाणी फोडून नंतर नुसता गाळच पाण्यात मिळायला लागला. लाल पाणी अगदी ह्याच्यागत नाही, तसंच नुसतं तोंडात घ्यायचं जरा परत फुकायचं पाणी जे तोंडात जाईल तीच पाणी जरा तेवढं बाकीचा गाळ म्हणजे हे करायला येतं. अशा परिस्थिती एक दिवस आम्ही काढला. तिथनं आम्ही काय तर मग 2च्या दरम्यान काय तर 2-2:30 वाजता आम्ही मग आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं त्या ठिकाणी पोहोचलो. आणि मग तिथं आमचं मग सगळे गाडी, पाण्याची गाडी वगैरे सगळं तिथं बंद होतं. मग जरा तिथं आम्ही निवांत आमच्या पिट्टू वगैरे पाठीमागं ठेवून मग निवांत जरा तिथं हे पडलो. मग जरा तिथं जेवण तोंड, त्यावेळी मग आम्ही तोंड धुतली, कारण तोंड धुवायला पण पाणी नव्हतं. कारण पहिले सकाळीच आमची बाटली मोकळी झाली होती, त्यामुळे दुसरी वेळ काय विषयच नव्हता. असा पण विषय आम्ही असल्यामुळं आमचं दुसरा काही नाही, आमचं कायमचं कामच हातात बंदूक घेऊनच पळणं हेच असते. मग तिथून परत काय थोडे दिवस राहिलो, मग आम्ही परत आमच्या आपल्या युनिटला आलो. त्यावेळी आमचं युनिट त्यावेळी गंगानगरला होतं. सर 10 जून 1992 रोजी पंजाबमध्ये आतंकवादी हल्ल्यांच्या विरोधात त्यावेळी चकमक झाली. त्यावेळी तुमच्या हाताला व पोटाला गोळ्या लागल्या होत्या. मग त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं व गोळ्या लागल्यानंतर तुमची परिस्थिती काय होती त्यावेळेला, तुमच्या मनामध्ये त्यावेळेला काय चालू होतं नेमकं? आता तुम्ही जो विचारलं ते अगदी बरोबर आहे. आता तुम्हाला मी तेच सांगतो. ज्यावेळी आम्ही आता श्रीलंकेचा विषय झाला, आम्ही ज्यावेळी श्रीलंकेतनं ज्यावेळी परत आम्ही भारतामध्ये आलो त्यावेळी आम्ही राजस्थान गंगानगरला आलो. तिथं पण थोडे दिवस आम्ही म्हणजे फील्ड फायर वगैरे केला, परत माईन कॉम्पिटिशन केलं. मग आल्यानंतर मी माईन कॉम्पिटिशनमध्ये वगैरे म्हणजे माईन लावणं वगैरे आम्हाला त्यातलं काय एवढं माहीत नव्हतं. मग पहिलं मी पायनर कॅडर म्हणजे पायनर ट्रेनिंग थोडं असते, ते पायनर कॅडर थोडं दिवस केलं आम्ही. आणि पायनर कॅडर केल्यानंतर परत आम्ही आमच्या बटालियनची म्हणजे टीम जी पायनर म्हणजे माइन्स लावणारी लाईव्ह माइंड ट्रेनिंग कॉम्पिटिशन आमचं ड्यूचं कॉम्पिटिशन होतं. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये परत मला त्यात हिस्सा घ्यायला मिळालं. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आमच्या युनिटचा ड्यूमध्ये पहिला नंबर आला. म्हणजे तिकडनं श्रीलंकेतनं आल्यानंतर मला थोडे दिवस ते ट्रेनिंग मिळालं. परत आम्ही राजस्थानमधला फील्ड फायर केला. राजस्थानमध्ये पण फील्ड फायरमध्ये पण जायला मिळालं, तिथला पण अनुभव एक वेगळाच होता. पण आता जास्त मी ते सांगत नाही. पण आता तुम्ही गोळ्याबद्दल जे विचारले, मग तिथून ज्यावेळी आम्ही म्हणजे थोडे दिवस झाल्याबरोबर एक 6 राष्ट्रीय रायफल मध्ये माझी तिथनं पोस्टिंग झाली. मग सुरुवातीला भारतामध्ये म्हणजे आपल्या सैन्यामध्ये RR राष्ट्रीय रायफली म्हणून हे एक नवीन बटालियन तयार व्हायचं चाललं होतं. हे बटालियन पहिलं चालू म्हणजे पहिले हे काही नव्हतं. मग आम्ही श्रीलंकेत मला काय तर थोडे दिवस झाले, म्हणजे एक 6 महिने म्हणजे जास्त 1 वर्ष झाले असेल. आणि हे RRची वॅकन्सी आली आमच्या युनिटला, की बाबा एक आपल्या युनिटची एक थोडी लोक RRला पाठवायचे. आणि हे RR काय हे पहिलं कुणाला माहीत नव्हतं. राष्ट्रीय रायफल आता आपण म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल हे RRमध्ये होता, इथं हा शहीद झाला. राष्ट्रीय रायफल आम्हाला सांगितलं की तुमची 8 तास ड्युटी असणार आहे, जशी CRPF म्हणा किंवा पोलीस जसं असते त्याच्याप्रमाणे तुमच्या 8 तास ड्युटी राहणार, तुमचा ड्रेस बदली होणार, तुम्हाला असं बाकीच्या झंझटमध्ये असं काही करणार नाही, असं तुमच्या 8 तास ड्युटी होणार. मग आम्हाला वाटलं अरे हे असं असलं तर मग काही चांगली गोष्ट आहे की म्हटलं, आता श्रीलंकेत आले म्हटलं आणि तुमची तेवढीच आपली 8 तास ड्युटी असणार आहे आणि आपण 8 तास ड्युटी करायचे, आपला ड्रेस पण चेंज होणार आहे सगळं जरा आम्हाला. मग ठीक आहे म्हटलं, आम्ही जातो म्हटलं. मग आमचे शिवसाहेब पण त्यावेळी म्हटले ठीक आहे म्हटले. आणि आता जी श्रीलंकेत जी लोक आल्यात पहिले फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे त्यांना द्या म्हटले, कारण हे नवीन काय तर वेगळंच होणार होतं, हे कुणालाही त्यावेळी माहीत नव्हतं.
मग त्यामुळे शिवसाहेब पण म्हणले बरोबर आहे म्हणले, आता जी श्रीलंकेत लोकांना त्यांनी ज्यांना ज्यांची इच्छा जायची ती त्यासनी फर्स्ट प्रायोरिटी द्या आणि त्यासनी म्हणजे पाठवा म्हणले. आणि मग त्यात आम्ही पण व्हॉलेंटियर झालो, साहेब आम्हाला पण जायचं आहे म्हटलं. मग आम्ही काही लोक तिथून आम्ही शिक्स आरआरला गेलो. शिक्स आरआरमध्ये गेलो, राष्ट्रीय रायफलमध्ये. ते साक्ष रायफल पहिलं महार सेंटर सागर महार रेजिमेंटमध्ये ते बटालियन ओपन झाली. तिथं थोडे दिवस आम्ही राहिलो. तिथून आमची मुवमेंट झाली पंजाबमध्ये, कारण त्यावेळी उग्रवाद जो सुरू होता तो पंजाबमध्ये चालू होता. आणि पंजाबमध्ये उग्रवाद जास्त असल्यामुळं आमच्या बटालियनला म्हणजे शासनानं ते मानलं नाही ना, कारण ह्यांना ते 8 तास ड्युटी करणं ही एवढे आपल्याबरोबर या सैनिकांना एका सैनिकाला तयार करण्यासाठी किती खर्च येतो आणि परत ह्यांना कमी दर्जाचं काम देणं ही चुकीचं आहे. तर ह्यांना उलट त्या म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त पावडीचं काम मिळावं म्हणून त्यांनी परत ही राष्ट्रीय रायफलची म्हणजे निर्माण झाली आणि ही आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठीच ह्या बटालियन तयार झाल्या. आणि मग आम्हाला डिप्लॉय कुठे केलं, आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी पंजाबमध्ये. मग आम्ही पंजाबमध्ये आलो. मग तिथे आले की जी मी तुम्हाला श्रीलंकेत जी स्टोरी सांगितली, जसं श्रीलंकेमध्ये जसं आम्ही स्क्वॉडन सर्चिंग जे करायचं त्या पद्धतीनं इथं पंजाबमध्ये पण असंच व्हायचं. पण फक्त पंजाबमध्ये कसं काय होतं की एरिया प्लेन असायचा, झाडी बिडी जरा कमी असायची, घरं असायची. कोणाच्या एखाद्या घरी जर एखादा मिलिटरी जर आला तर फक्त पंजाबची लोक एवढी मात्र चांगली होती की ती लोक आमच्या कॅम्पमध्ये येऊन खबर द्यायची की साहेब अशा असं आमच्या गावात आणि ह्या घरामध्ये मिलिटरी आलेला आहे, उग्रवादी आलेला आहे म्हणून सांगायचे. मग ते पोलिसला पण खबर करायची, ते आम्हाला पण खबर करायची. त्याप्रमाणे मग जसं आम्हाला माहिती मिळाली की आम्ही लगेच त्या गावाला किंवा त्या घरात तिथल्याच लगेच स्क्वॉडन करायचं आणि त्या आतंकवाद्याच्या विरुद्ध त्यांना यायला सांगायचं. एखादा आला ठीक आहे, नाहीतर आम्ही पण पंजाबची लोक एवढी दिलदार एवढी मोठ्या मनाची होती त्यावेळी. जर एखादा मिलिटरी जर घरातनं बाहेर नव्हता तर ती सरळ म्हणायचे साहब उडा दो कुछ भी होने दो लेकिन इसको छोडणार नाही. आम्ही आरएल ठोकायचा घरावरती. म्हणजे म्हणण्याचा उद्देश की आपली पंजाबची लोक त्यावेळीची म्हणजे भारताच्या सैनिकांना साथ देणारीची एक नंबरची लोक म्हणतात चालेल. म्हणताना त्यावेळी पंजाबचा आतंकवाद कमी झाला, कारण तीच लोक आपल्याला मदत करत होती. आणि म्हणजे हे असं सारखंच असंच असायचं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही सर्चिंग आंबोज पेट्रोलिंग हे करत जायचं. असं एक दिवशी आम्हाला सकाळीच काय तर वाटते 10-11च्या दरम्यान आम्हाला एक मेसेज मिळाला की काही ठिकाणी असं की बाबा आतंकवादी अमृतसरमध्ये जाणार आहेत आणि तुम्ही तिकडे जाऊन त्या रोड ब्लॉक करायचा आहे म्हणून. मग आमचे प्लाटून हवालदार आले, त्यांनी सांगितले सगळ्यांनी जेवण करून लगेच ताबडतोब जेवण करून हे आपल्याला बाहेर निघायचं आहे म्हणून. आम्ही मग आम्हाला काय बाकीचं काय हा मेसेज काय आहे किंवा काय हे आम्हाला काय माहित नव्हतं. आम्ही आपली गेलो लगेच जाऊन जेवण करून आलो, कारण हे आमच्या पाचवीला पुजलेलं आम्हाला दररोजच बाहेर जायचं असतं यायचं असतं हे सगळं सुरूच असतं या. मग आम्ही जेवण करून आलो आणि मग आम्ही त्या पॉईंटवरती पोहोचलो. मग काय तर आमचं एक म्हणजे सेक्शन असलं 10-12 लोक, आम्ही 8-10 की 10-12 लोकच, आम्ही जास्त लोक नव्हतो आम्ही. आणि आम्ही त्या पॉईंटला चाललो होतो. पुढे स्काउटला मीच होतो. मी एक म्हणजे ह्या रोडच्या एका साईडला मी होतो, दुसऱ्या साईडला एक सुरेंद्र म्हणून एक होता, तर नक्की मला ते नाव पण तो एक होता त्या साईडला, आणि मी एका साईडला होतो. आणि आमच्या पाठीमागं आणि एक ह्या साईडला एक ह्या साईडला परत आमच्या पाठीमागं आमची एक गाडी होती 1 टन. त्या 1 टनवरती आमची एलएमजी फिटेड केलेली होती. आणि आम्ही तिथून मग परत त्या रोडवरती आलो. आम्ही त्या रोड ब्लॉक करायचा आहे म्हणून आम्ही त्या पॉईंटवरती चाललो होतो. ज्या ठिकाणी रोड ब्लॉक करत होता तिथं आम्ही येऊन थांबलो. मग मी स्काउट होतो त्यामुळे मी पहिलं तावडेने मी पुढत होतो. मग त्या ह्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला मीच होतो, डाव्या साईडला एक दुसरा मुलगा होता, म्हणजे दुसरा एक शिपाई होता. पाठीमागं आणि ह्या साईडला एक जण होता. ह्या म्हणजे दोन्ही साईडला अशी म्हणजे मी पहिला फर्स्टला, माझ्या पाठीमागं दुसरा, आणि त्यांच्यामध्ये रोडवरती तिथं आमचे 3 जवान होते. म्हणजे जो बी मिल्टन जे येणार की ते तिघं चौघं होती ती. म्हणजे गाडी आली मोठी गाडी असली तर आत 2 जाणार, बाहेर 2 जण कव्हर करणार, कारण जरी काय झालं तर म्हणजे त्यांना सपोर्टला पण 2 पाहिजेत ना. मग ही गाडी चेक करायची, त्यांना खाली गाडी जरी समजा आधी माणसं सगळी खाली घ्यायची, माणसं सगळी चेक करायची, परत दोघांनी गाडीत जाऊन चेक करायचं. म्हणजे हे रोड ब्लॉक केलं, रोड चेकिंगचं. गाडी कुठली पण असू दे, ती मग ते 2 व्हीलर असू दे, तुमची 4 व्हीलर असू दे किंवा बस असू दे, कोणत्या सगळ्या ट्रक असू दे, हे सगळं गाडी चेक करायचं आमचं काम चालू होतं. पण चेक करायला आम्ही नव्हतो, कारण आमचं काम होतं सपोर्टचा. पुढून येणारा माणूस पहिल्यांदा माझ्या नजरेतनं पहिला येत होता तो. मग आणि आम्ही कसं आहे, आम्ही त्यांना बुजवत नव्हतो. जर आम्ही पहिलेच जरा काहीतरी केलं तर तो मागच्या मागं पळून आम्हाला कुणीकडे त्या आतंकवाद्याला पकडायचं असतं.
त्यामुळे आमचं काम असते काय, फक्त त्याला तिच्यावर नजर, कोणी माणूस येणार तेव्हा फक्त नजर ठेवणं. मग तो पुढं मग ते असं झालं. मग आमची ती दोघं तिकडे चेक करत होती. ती पाठीमागं आमच्या वंटनला होते, वंटनवरती आमची LMG फिल्डिंग होते आणि त्याच्या पाठीमागाने आमचे 2 जवान होते. आणि मग आमचं दर दिवसाचं हे काम चालूच होतं. मग आम्ही काय ह्या साईडला आम्ही आपले आमची दुटी इकडं रोडकडे पण बघायचं, ह्या साईडला पण बघायचं, म्हणजे असं दोन्हीकडे पण इकडं किंवा एरिया कव्हर करणं, तिकडल्याचा किंवा एरिया कव्हर करणं, मधल्याचा इकडला भाग कव्हर करणं आणि ह्या मधल्या लोकांचं काम चेकिंग करणं. मग सकाळी काय तर मला वाटतं 12 वाजल्यापासून म्हणजे ते 12च्या दरम्यान वाटतं काय तर मला पोचलो असलो आम्ही. तिथनं पुढं आमचं हे चेकिंगचं काम सुरू झालं. जवळजवळ दुपारी 3:30-4 वाजायले तोपर्यंत आमचं हे चेकिंगचं काम चालत होतं. मला वाटतं 3:30-4च्या दरम्यान 2 सायकलवरनं 2 माणसं आली, सायकलवरनं. तिच्या पहिलं कोण मोटरसायकलवर आलं, कोण म्हणजे गाडीने आलं, कोण आले, कशाने आले, ते सगळे आले ते. आणि इथं आमच्यात चेक करणारा एक माणूस होता, त्यात एक सरदारजी होता, गुरमीत सिंग आणि दादव, ही दोघं तिथं होते आणि जण त्यांच्याबरोबर दुसरा एक होता. आणि मी पुढल्या बाजूला होतो. ते दोघं सायकलवरून आले, दोघं सायकलवर. म्हणजे आता मी त्यांना बघतोय बाबा, ही आता दोघं आल्यात, म्हणजे आता जसं प्रत्येक माणसं येतोय आपण त्यांना बघतो, ती आत जातात, ह्यांचं काम आहे त्यांना चेक करायचं आणि पुढं थोडं सोडून द्यायचं. मग ती 2 सरदारजी होती, त्यात एक मुलगा एक होता, जवळजवळ मला 18-19 वर्षाचा, गोरा पान मुलगा होता, पगडी बिगडी बांधलेली होती. आणि ते काय झालं, हे आमच्या तो पण सरदारजी असल्यामुळे ते आला, ती जवळ आले. जवळ आल्यानंतर तिने विचारलं, काके किती जा रहा है, केडा पिंड तेरा, म्हणजे तिने आपले त्या पंजाबी भाषेत विचारलं, काय रे काके म्हणजे मोला कुठं, म्हणजे पोरा आपण म्हणतो नाही, काय रे पोरा कुठं चाललाय, तसं तिनं त्याला विचारलं. केडा पिंड म्हणजे कुठलं गाव तुझं, काय कुठं चाललायस, असं तिने विचारलं. मग तिने ओळखलं की आता ही आपली एवढी चौकशी करायला लागलाय, म्हणताना आता थोड्या वेळात आपल्याला हे चेकिंग करणार. मग ती चेकिंग करणार म्हटल्यानंतर हिने अगदी ते दोघं पण अगदी हिच्या जवळ आले. ती डायरेक्ट त्यांना त्या मुलगानं आणि दुसरा एक सायकल त्यांनी लगेच हातावर काढलं. ती लगेच त्याला म्हणजे ह्याच्यात मारलं, कुठं म्हणजे पोटात ती अशी गोळी मारली, त्याला गोळी तिथं मारली. तो दुसरा जे होता आणि दुसरा होता तो तिच्याबरोबर त्याच्या पाठीमागे जवळच होता. आणि गोळीचा जसा आवाज आला, कारण माझं काम होतं, एकदा माझ्याकडं आत गेला माणूस, त्यांचं काम होतं जे चेक करत ते चेक करत होते. माझं काम होतं परत पुढे बघायचं. मी परत पुढचा एरिया मी बघायला आणि पुढे कोणी यायला लागले का म्हणून. जसा गोळीचा आवाज झाल्याबरोबर मी मागं टर्न मारला आणि मी लाईन पोझिशन घेतली. त्यात त्यानं दुसरा राऊंड फायर केला, तिसरा राऊंड फायर केला, काय म्हणजे त्यात मला काय कळलं नाही. त्यानं म्हणजे त्याला माहिती होतं की आता ह्याला मारलाय, ते दुसरा एक जाधव म्हणून एक होता, त्याच्यावर त्याला पण त्यानं फायर केला आणि त्याला तिथनं पळून जायचं. मग पुढे मीच होतो. त्यामुळे त्याचा म्हणणं की त्याचा विषय म्हणजे त्यानं पण काहीतरी विचार करून आला असणार ना. जरी आपल्याला जसं चक्रव्यूह भेदायचा आहे तर आपल्याला पुलीकडे जाता येईल, पाठीमागं तर ते जाऊ शकत नव्हता, कारण पाठीमागं पूर्ण आमचं म्हणजे शिक्षण आमचं पूर्ण सगळं पाठीमागं होतं. पुढे होतं फक्त ह्या साईडला मी एकटाच होतो आणि दुसरा होता तो त्या साईडला होता. मग त्याला माहिती होतं की ह्या माणसाला उद्देशावर मी मागे जाऊ शकत नाही. मग तिनं इथं फायरिंग केलं आणि मागं त्यानं टर्न मारताना त्यावेळी मला तिनं कधी गोळ्या मारल्या मला ती काय कळालंच नाही. पण जसं आपल्याला एखाद्या वेळेस जोरात आपण ब्लेड मारतो त्यावेळी आपल्याला एखाद्या कळत नाही, तसं मला पण त्यावेळी काय कळलं नाही की मला गोळी लागल्या वगैरे काय, मला काहीच माहित नव्हतं. आणि जसा आवाज फक्त झाला, आवाज झाल्याबरोबर मी टर्न मारला आणि मी लाईन पोझिशन घेतली. परत फायरिंग सुरू झालं. मग लाईन पोझिशन घेतली. परत कसं पाठीमागनं फायर माझ्याकडेच जास्त फायर होता, कारण ती पाठीमागं जेवढी सगळी फायर करायची तिकडेच फायर करत होती ना. मग मी लगेच तिथं फायर करतो. मी जरा साईडला एक बांध होता, त्या बांधाच्या साईडला मी लगेच जरा म्हणजे माझं लाईन पोझिशन हे केलं, असं वाकलं, लगेच हे केलं, बांधाच्या साईडला जरा मी राहिलो. मग फायरिंग सुरू झालं. एक म्हणजे थोड्या वेळ झाल्याबरोबर आमचे कमांडर प्रत्येकानं ओरडले फायरिंग बंद करा म्हणून. काय मग मला काही त्यातलं म्हणजे काय मला गोळी कधी लागली किंवा काय लागलं मला काही ते समजलंच नाही. आणि फायरिंग बंद झालं, सगळं झालं. आणि परत मी उठायला गेलो तर पोटातनं कळ आली माझ्या. आणि मी खाली बघितलं तर सगळी जमीन रक्तानं भिजलेली. ती बघितल्यानंतर माझे डोळे चक्कर झाले, काय तर झालंय बाबा म्हणलं एवढं रक्त बघून. मग परत असं हाताकडे बघितलं तर माझा हात पण लाल भडक झालेला. मग मला लक्षात आलं की मला गोळी लागल्या. मग मी असंच खाली असंच हे होतो. मग मी ती सुरेंद्र म्हणून तुला म्हणलं, सुरेंद्र नाव तिथं असणार, ते सुरेंद्र म्हणून एक होतं, त्याला मी हाक मारली. सुरेंद्र इद्राजा म्हणलं, त्याला हाक मारलं. तो आला, त्यानंतर म्हणलं की मग त्यानं बघितलं, बघितल्याबरोबर त्यानं मग काय केलं,
मला मग ते मी असंच झोपलो होतो ना, असंच होतं, मला काय उठायला नव्हतं, मी ते असंच मी पडलेलो होतो. मग परत मग त्यानं मला असं पलटी करून म्हणजे पोट माझं वरती केलं आणि पाठ माझी खाली केली आणि लगेच पळत तो गेला आणि मला म्हणला हिलो मत बोला आम्ही हिलला नाही बोला. आणि तो पळत गेला. दुसरा एक सरदार होता, त्या सरदारचा पटका आणला आणि माझ्या कमरेला म्हणजे पोटाला पटका बांधला आणि माझ्या खिशात रुमाल, माझ्या खिशातला रुमाल काढला तिनं माझ्या खिशात घातलं. मग आमच्या युद्धमध्ये कसं होतं, आमच्या शिखची दोघं आम्ही चौघं आमच्या प्लाटूनमध्ये 5 होते ते. मग ते आमचा कमांडर पण, आमचा प्लाटून कमांडर पण तो पण शीख केलायचा होता. ती एक शीख केलायची, आमचा हवालदार पण शिकचाच होता. दुसरा एक म्हणजे जवळजवळ आमच्याबरोबर ते चौघं शिखची आमच्याबरोबरच होते. मग त्या एकातला पटका माझ्या ह्याला बांधला आणि परत आता हे आम्ही तिघं कॅज्युअल्टी झालं त्यावेळी. आणि त्या फायरिंगमध्ये त्यांच्यावरती तर जसं आपण टार्गेटवरती आम्ही गोळ्या मारतो तशा पद्धतीने त्यांची परिस्थिती झाली. एवढ्या गोळ्या त्यांच्यावरती फायर झाल्या. मग लगेच वायबल सेटवरनं आमच्या हेडक्वार्टरला कळलं की असं असं झालं म्हणून. मग लगेच आमच्या ॲम्ब्युलन्स आली. मग आम्हा तिघांना ॲम्ब्युलन्समध्ये घातलं आणि आम्हाला ॲम्ब्युलन्समधनं दवाखाना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागले ते. त्यावेळी माझी रिॲक्शन तुम्हाला सांगतो आता खरी, तिथं माझी रिॲक्शन कशी झाली. ज्यावेळी मला गोळ्या लागल्या, मी पुढलं सगळं झालं, आता आम्हाला न्यायला लागल्यात, त्यावेळी मला असं वाटायला लागलं जसं आपण पिक्चर बघतो, पिक्चरमध्ये तुम्ही बरेच वेळा बघितलाय गोळी लागली की माणूस मरतो, बरोबर आहे. मग मला वाटायला लागलं आता मला गोळी लागल्या, आता माझं काय खरं नाही, आता आपलं आयुष्य इथं संपलंय आणि आता आपण अजून किती वेळ आहे की काय माहित नाही, पण थोड्या वेळात आपलं म्हणजे जीवन संपणार आहे. ती विचार करतच मी गुमान पूर्ण शांत पडलो होतो. मला काय म्हणजे दुनियाचं कोण बाकीचं काही विचार म्हणणं नाही की आता आपलं आयुष्य संपलंय, आता आपण जाणार आहे. हीच फक्त माझ्या म्हणजे एवढं माझ्या मनात केलं की आता आपलं सगळं संपलंय हीच. परत त्यातून मग परत तरी पण आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. हॉस्पिटलमध्ये मग आम्हाला उतरून खाली घेतलं, कारण चालायचं म्हणजे सगळं माझी सगळी आतडी वगैरे सगळं जे पोट सगळं हे झालं होतं, सगळी आतडी वगैरे ती सगळी बाहेर आलेली, तिने सगळं ते पोटाला बांधलेलं होतं सगळं. आणि ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये आलो मग आम्हाला तिघांना ऑपरेशनला नेलं. मग ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर म्हणजे माझ्या तोंडावरती असं ते मला श्वासोच्छ्वास घ्या म्हणले आणि श्वासोच्छ्वास मी घेतला आणि परत मला कळायचं काय बंद झालं. मग ऑपरेशन माझं कधी झालं, किती वेळ चाललं, हे काय त्यातलं मला काय माहीत नव्हतं. आणि परत ऑपरेशन झाल्यानंतर हिने आम्हाला वॉर्डमध्ये आणून टाकलं. मग ते आम्हाला तिघाला पण आणून टाकलं होतं, पण आम्हाला काय म्हणजे त्यावेळी मला सूद नव्हती, म्हणजे मला काय समजत नव्हतं. भूल दिली असल्यामुळं काय म्हणजे काय आम्ही म्हणजे कोम्यातच होतो, आम्हाला काय समजत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नर्सिंग असिस्टंट आमचे आर्मी हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं होतं. नर्सिंग असिस्टंट सकाळी आमची मग आले, मला तिने असं हलवून जरा जागा करून मला जागा केली. मी त्यावेळी मी झोपलेच होतो, मला माहीत नव्हतं. त्यावेळी मी जागा झाल्यानंतर मी जर असंच बघितलं तर वरती पांढरं शेत वगैरे झालं, इकडे बघितलं तर सगळ्या म्हणजे दवाखान्याच्या हॉस्पिटल माझ्या की मी हॉस्पिटलमध्ये आहे. मग मी म्हटलं आणि असं जरा बघितलं हातलं बघितलं म्हणजे ऑपरेशन झालं. मग मला वाटलं अरे मी तर जिवंत आहे काय. मग मला वाटलं अरे मी तर जिवंत आहे. मग परत मला जरा हे वाटलं. मग परत त्या नर्सला विचारलं, सर ती माझ्याबरोबर आणि दोन ती कुठे आहेत म्हणलं. मग ती काय म्हणला, तो एक आहे बघा म्हणला, ही इकडे काय म्हणला, तशी बघितलं ती पण आहेत ना म्हणलं आहेत. मग मला आनंद झाला की माझे साथीदार पण दोघं पण जिवंत आहे. तो क्षण मला एवढा आनंद होता, म्हणजे परमेश्वरा म्हणलं मला म्हणजे हात माझा काही उचलत नव्हता फोटो, पण त्यावेळी असं म्हणजे असं हे झालेलं हातात सलाईन लावलेली, त्यामुळे मला परमेश्वराला हात जोडायला पण येत नव्हते त्यावेळी. कारण ह्या हातामध्ये माझ्या सगळं म्हणजे गोळी लागल्यामुळे ह्या हात सगळं म्हणजे हे काय म्हणतात आपलं बँडेज वगैरे सगळं केलेलं होतं आणि ह्या हाताला माझ्या सलाईन लावलेल्या होत्या. त्यामुळे मला परमेश्वराचा आभार मानायला सगळं माझ्याकडे हात जोडायला पण काय म्हणजे त्यावेळी साधन नव्हतं म्हणायचं चालेल. मग मी असंच परमेश्वराला म्हणलं, परमेश्वरा ठीक आहे बाबा, काय तुझ्या कृपेने आम्ही वाचलोय, हीच मला संधी परत आणि जे सेवा करण्याची मिळाल्या, बरोबर आहे काय. वाचलो म्हणजे आता जाणे खायच की आर्मीमध्ये आपण राहणारच आहे. म्हणजे हा एक प्रसंग मला तो म्हणजे आम्ही ते प्रसंग त्यातनं विसरू शकत नाही. मग तिथं थोडे दिवस आम्ही परत हॉस्पिटलमध्ये राहिलो. 1 महिनाभर जवळजवळ मी आर्मीत होतो, पण आमच्या घरी कुणालाही माहित नव्हतं की मला गोळी लागल्या किंवा काय आहे. मग गावाकडून पत्र यायचं, त्यावेळी पत्रच पाठवायचं एवढंच. मग आम्ही पत्रामध्ये तोडत ठेवायचं. हा कसं आहे की माझा हात म्हणजे परत आठवड्याबरोबर म्हणजे काय परत सलाईन वगैरे सगळं म्हणजे काय नंतर विषय काय नव्हता, फक्त माझं बँडेज वगैरे बाकीचं औषध खाणं, गोळ्या खाणं हे सगळं चालू होतं. मग पत्र पण मग आम्ही ते असे हवा ठीक आहे कसं आहे तर ठीक आहे म्हणून म्हणजे असंच पत्र आम्ही म्हणजे जिथं काय झालंय तसं पण आमच्या घरात कुणाला माहित नव्हतं.
मग जवळजवळ मला वाटतं 1 महिना आठ झाल्यानंतर मग माझी जरा जखम भरत आल्यानंतर थोड्या दिवसांत जखम पूर्णपणे भरली नव्हती. मग डॉक्टर साहेब काय म्हणले, ठीक आहे मुळीकला असं करा, 2 महिने शिकली पाठवा म्हणले आणि त्या दोघांनी पण पाठवा म्हणले. मग त्या दुसऱ्याच्या पण खुब्यात गुळी लागली होती आणि एखाद्या गुडघ्यात लागलेली होती. मग त्यांची पण ऑपरेशन झाली. मग ती सगळीच आम्ही थोडं मग गुडघ्यातलं होतं का तिचं पण ते पण म्हणजे आत म्हणजे त्या गुडघ्यात तिची गुळी आतच अडकून बसली होती. मग ती सगळ्या म्हणजे हा विषय सगळा झाला आणि परत मला सुट्टीवरती पाठवलं. सुट्टीवरती मी आलो. सुट्टीवरती आल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं माझं खेडेगाव आणि तिच्या थोडंच दिवस पहिले काय तर म्हणजे तुम्ही बघताय पाण्याची जर टंचाई ही प्रत्येक ठिकाणीच असते आणि असं झालं मी वाटतं काय तर मला 4-5 दिवस येऊन झाले होते आणि मला डॉक्टरने काय सांगितलं होतं, 1 दिवस आडानं तिथं तू गावात गेला की तुम्ही 1 दिवसानं आडानं ड्रेसिंग करायचं. काय पहिले तर 2 दिवस माझं ट्रेनमध्ये त्या काय मी ड्रेसिंग केलंच नाही. आल्याला मी पहिलं मग माझा चुलत भाऊ एक डॉक्टर होते. मग ते राजू डॉक्टर म्हणून मी त्या डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टरांना सांगितलं, म्हणलं दादा असा विषय झालाय म्हणलं आणि घरात कुणाला माहीत नाही आणि तुम्ही पण कोणी घरात सांगू नका म्हणलं आणि मला फक्त तुम्ही आज ड्रेसिंग करा आणि उद्यापासून मला तुम्ही फक्त सांगा किती वाजता यायचं. मग तिने मला सांगितलं की दररोज संध्याकाळी 9च्या नंतर पेशंट संपतात, 9च्या नंतर तू येत जा म्हणलीत. मग असं करून मी 1 दिवस आडानं पेशंट संपले की मी जायचं. जर एका दिवस लवकर पेशंट संपले तर मला काय माहित नसायचं, मी आपलं 9चं टाइम झाले की मी दवाखान्यात जायचा. मग आमचे राजूदादा मग तिथं माझी वाट बघतच बसायचे, एखादं पेशंट नसते की वाट बघतच बसायचे, कारण त्यावेळी मोबाईल वगैरे फोन वगैरे असलं काही नसायचंच ना. मग त्यांचं घर पण जवळच होतं, एवढं काय लांब नव्हतं. येत नाही का म्हणजे एक 100 मीटरवर त्यांचं घर असेल जास्तीत जास्त. मग मी आले की मग हे माझे ड्रेसिंग वगैरे करायचे आणि मग जरा जरा ते एक आठवड्यावर जर थोडे जखम म्हणजे पण तेवढी काय पूर्णपणे भरली नव्हती जखम, ड्रेसिंग करायला लागत होतं. आणि 1 आठवडा झाला आणि आमच्या घरात त्या दिवशी नळाला पाणी आलं नाही आणि मग आमची आईनं मला हाक मी आमचं घर जरा खाली थोडंच अगदी बारकंच घर आहे, म्हणजे 1-1.5 आकण्याचं घर असेल पण खाली तेवढं जागा कमी असल्यानंतर वरती पण तेवढंच बांधलेलं होतं. ती पण मी भरती झालो होतो म्हणताना तेवढं पैसे आलो म्हणताना ती म्हणजे आणि माझा दुसरा 2 नंबरचा भाऊ तो पण भरती झाला. त्यामुळे दोघं पण आम्ही म्हणजे त्या पहिली घरची परिस्थिती तुम्हाला सांगितलं अगदी म्हणजे परिस्थिती अगदी आमची हलाखीची होत होती. मग त्यामुळे आम्ही खालचं वरचं जरा ते बांधलं होतं आणि मग मी वरती झोपलो होतो. मग आईने मला हाक मारली, अरे श्वास पाणी आल्या नाही, खाली जरा पाणी थोडी 2 घागरी पाणी घेऊन ये. मग मी जागा झालो, आईचा आवाज येतोय कळालं. पुढं आईनं 2 वेळा हाक मारल्या, अरे श्वास की तुला काय सांगायला लागले, अजून उठला नाहीस, पाणी नाही आलेलं आज, दिवसभर काय करायचं, आज नळाला पाणी आलेलं नाही. आता आपण इथं नळ म्हणतो, आमच्या इथे चावीला पाणी म्हणायचं, चावीला पाणी आलेलं नाही अजून आणि उठके ये खाली ये लवकर. मग आता मला प्रश्न पडला की आता मला तर गोळी लागल्या, मला तर वजन उचलायचं नाही किंवा काय करायचं नाही जास्त आणि आता कसं करायचं, आता हे झालंच की. मग मी उठलो. मग आई म्हणली, अरे तुला मगाच हाका मारायला लागले, पाणी नाही काही नाही घरात, समजत नाही काय एवढं का, आता बारकायची तू म्हणजे. आईनं मला दार म्हणजे आहेच का, आता आईचं प्रेम आता दिवसात तिला काय माहिती तेव्हा ते, पण मुलाला हक्काने ती म्हणणारच की तुला काय कळतंय का नाही काय ते, एवढ्या उशीर हाका मारायला लागले, घरात पाणी नाही ना अजून झोपलायस तू. झालं आता मग काय मी आपलं गप्प उभारलो. आता म्हटलं काय हिला सांगायचं कसं म्हणलं. मग मला हे प्रश्नच पडला, मग आता काय करू म्हणलं. मग मी काय केलं, माझी चुलती एक आहे त्या चुलतीजवळ गेलो. म्हणलं काकूला, म्हणलं काकू अशा असं झालंय म्हणलं. मग तिला मी सांगितलं काकू अशाचा विषय झाला आहे, नवं म्हणलं माझ्या हाताला असं असं आहे आणि होई म्हणलं असं पोटाला लागले. तिनं बैलावर तिच्या डोळ्यातनं पहिलं पाणी. तिनं परत जाऊन मला म्हणली श्वास तू इथेच बस म्हणली. तिला पण उठायचं लवकर होईना, म्हणजे अशी कंडिशन. आता असं बघितल्यानंतर त्या प्रत्येकाचं कृती उठले नाही. मग तिने जाऊन आमच्या आईला बोलवून आणली, परत उठली गेली जाऊन तिनं आईला जाऊन बोलवून आणली. म्हणली या इकडं जरासं म्हणली घराकडं आमच्या. मग म्हणजे आमच्या चुलत्याचं आमची काकू त्यांचं घर आमच्या म्हणजे निम्म घर इकडं आमचं आहे, निम्म त्यांचं तिकडं आहे. त्यांचा दरवाजा तिकडं आणि आमच्या घराचा दरवाजा इकडं होता. मग आम्ही इकडनं त्यांच्या घरात तिथे म्हणजे आई आमची तिथं आली. आईला आल्याला तर काकून सांगितलं अहो त्याला अशा असं लागलं या आणि त्याला कशाला पाणी आणायला लावायला लागलं. मग आईने बघितलं कुठं लागले म्हणजे लगेच तिनं बघितलं की कुठं लागले, हाताला बघितलं तर ती हाताचं पण तसं जखम, परत पोटाला लागले म्हणून पोटात भरलं. आईच्या पण डोळ्यात नसलं. आईला पण काय विचारायचं काय बोलायचं काहीच मी समजेना. सगळे घर सगळं स्तब्ध सगळं. ते असं झाल्यानंतर प्रत्येकाला शॉकच बसणार ना. कुणाचाही मुलगा जर त्या ठिकाणी तसं झाल्यानंतर समजल्यानंतर ह्याला गोळी लागली त्यांनी एवढं लागले म्हटल्यानंतर त्यांची म्हणजे काय परिस्थिती झाली असेल ते मी आता शब्दात काही तुम्हाला सांगू शकत नाही. त्यांची काय कंडिशन कशी कंडिशन झाली ती.
मग सगळं घर शांत, कुणाच्या तोंडातनं एक शब्द नव्हता, सगळी गप बसली, जेवढी होती ती सगळी गप बसलीत. मग थोड्या वेळानं परत म्हणले असू दे आता काही नाही. आणि मग आईला म्हणजे तुम्ही पण रडू नका, काही नाही, असू दे, झालं, उलट आपलं पोरगं वाचून आले, मरणाच्या दारातनं आले आणि काय तुम्ही करू नका. मग झालं, मग परत काही विषय नाही. म्हणजे ही अशा कंडिशन होत, हा एक असे प्रसंग बरेच लोकांच्या ह्याच्यात घडतात आणि काही लोकांचे जवान शहीद होतात, त्यांची परिस्थिती काय होत असेल. पण मी एक हेच सांगायचं, एक मला आता ह्यावरून एक शासनाला एक सांगावं वाटतंय किंवा आमच्या भारत देशाला पण एक सांगावं वाटतंय की लोक आर्मीतनं येतात, काही लोक जखमी होतात, कशामध्ये होतात, काही लोक त्यांचे शहीद होतात. मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांना काय फॅसिलिटी ज्या आहेत त्या फॅसिलिटी पुरवतात, पण मी अजूनपर्यंत बघतोय पण ज्या फॅसिलिटी ज्या आम्हाला मिळायला पाहिजेत त्या अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत आणि आमच्यापर्यंत त्या मिळत नाहीत. साधं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, मी बॅटल कॅज्युअल असताना सुद्धा मी एक जमिनीचं प्रकरण, आता जवळजवळ माझं एक 10-12 वर्ष झालं, 10 प्रकरण माझं कलेक्टर ऑफिसला पडलंय, पण ते सकट अजून त्या कलेक्टर साहेबांनी मला अजून ते रिकमेंडेशन केलं नाही. काय ना काय तर त्याला हे करायचं. आधी सांगितलं तुमची उत्पन्नाची आटच जास्त आहे आणि उत्पन्नाच्या आट शासनानं काय केल्या, 1 लाख रुपये शासनानं उत्पन्नाच्या आट ठेवल्या. आता कोणताही शिपाई जरी पेन्शन आला तर कमीत कमी त्याला 20 ते 30 हजार रुपये पेन्शन असते. 20,000 जरी धरलं तर 12-24 2,40,000 रुपये. 1 लाखाच्या आट्यामध्ये कसा तो सैनिक तुमचा त्या उत्पन्नाच्या ह्याच्यामध्ये त्या फॅसिलिटीमध्ये बसलो. पहिले तुम्हाला ऐकून माहिती असेल, तुम्ही पण लहान आचीला किंवा काय ते पहिल्या लोकांना, सैनिक लोकांना जमिनी मिळायच्या. तुम्ही आणि बरेच ठिकाणी तुम्ही बघितल्या पण आचीला की सैनिक लोकांना जमिनी मिळत होत्या. पण आता या शासनानं काय काय नियम लावलेत आणि काय नाही, ती काय त्यांचं त्यासनीच माहीत नाही, काय कळत नाही, काय नाही. आता म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश, आता तिने परत शासनानं आता ती 8 लाखावरती उत्पन्नाचे आट घेतल्या. पण 8 लाखाची उत्पन्नाची आट असून सुद्धा आता मी 6 महिन्यापूर्वी आणि हेलपाट मी घालतोय, तरी पण माझ्याकडे अजून कुणाचं त्यांच्याकडे लक्ष नाही. आता म्हणतात नाही, आम्ही आता शासनाला आम्ही प्रस्ताव पाठवला, आम्ही मार्गदर्शन मागितले, आम्ही किती लोकांना, असं बरेच प्रस्ताव आलेत, आम्ही किती लोकांना द्यायचं. अरे किती लोकांना द्यायचं म्हणजे मला सांगा, जरी त्या दिवशी मी जर शहीद झालो असतो तर तुम्ही आमच्या बायका पोरांचं शांतवन करण्यासाठी, आमच्या आईवडिलांना शांतवन करण्यासाठी माझी सगळ्या गावात मिरवणूक काढून, म्हणजे तुम्ही जुलूस काढून सगळं मला सुविधा दिली असते. पण आज मी ते जिवंत आहे तरी तुम्हाला त्याचं काही एवढं सगळं वाटत नाही. आज मी एवढ्या वर्षी हेलपाट मारतोय तिथे तुम्हाला काय सगळं कळते, दुःख काय वाटलं नाही तुम्हाला. आणि मी काय तुम्हाला, अरे मग काय माझ्याकडे बाबा 10 एकर जमीन आहे, 5 एकर जमीन आहे म्हणून मी तुम्हाला मागतोय. आज आता उद्या मी समजा आता माझी मुलं, अजून माझा मुलगा शिकतोय, उद्या माझ्या मुलाला नोकरी नाहीच लागली तर काय करायचं, माझ्या परिवाराला काय करायचं सांगा की. पण मी तुम्हाला दुसरं जे शासनानं जे नियम काढले तर बाबा सैनिकांना तुम्ही जमीन देऊ शकताय. आता मी एवढं बॅटल कॅज्युअलिटी असून सुद्धा मला सगळं तुम्ही देत नाही, तुम्ही बाकीच्या सैनिकांना तुम्ही काय देणार आहे. ते काय म्हणतात, तुम्हाला पहिलं काय तिथं शासनानं तुम्हाला कुठले पदक दिलेत काय, तुम्हाला कुठले मेडल म्हणजे जाहीर दिलेत काय, तुम्हाला कुठला सन्मान मोठा दिला आहे का. आता आर्मीमध्ये तुम्हाला सांगतो कसं असतात गोष्टी. आता जेव्हा लढाई होतात सगळ्या होतात. आता काही ठिकाणी आपण तुम्ही बॉर्डरवरती इकडे बघताय, काही ठिकाणी आता तुम्हाला कसं लांबचं उदाहरण सांगितलं, ज्यावेळी आपण स्क्वॉड्रन लावतो, समजा एखादा मिल्टन त्यातनं बाहेर निघाला, मग एखाद्याच्या पुढे आला, असंच एक ठिकाणी होतंय की ज्या माणसाच्या पुढे आला तो तिथं बसत, त्यानं त्याला फायर केला तो माणूस, म्हणजे त्याने चांगलं काम केलं, आम्ही त्याला म्हणतो काय म्हणजे आमचं कामच आहे ते, पण जिच्या पुढे येईल ते आम्ही त्याला मारतोय, सोडत नाही. पण त्याला सपोर्ट करणारी बाकीला साईडली जी पण सैनिक बसल्यात त्यांचा काय व्हॅल्यू नाही का हो, मला सांगा. अहो त्यांच्या सपोर्टमुळेच तुम्ही, आपण ज्या लोकांना काही चांगली कामं केली त्यांना सपोर्ट कुणाचा होता, आपण सगळे आम्ही लोक आहे म्हणूनच सपोर्ट होता. ही टीम आहे. आज असं सिंगल कुठलं तुमचं काय ते हे नाही का तुम्ही एकटाच गेलता, एकटाच जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन त्यानं मारून आला असं काय आहे का. तशी पण आपल्यात बहादूर आहेत, डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जाऊन पण गोळीबार करून आलेले आहेत आपल्यात, तसले पण सैनिक आहेत, आम्ही ती पण म्हणत नाही. पण हा विषय कुठंतरी जरा तुम्ही त्याचा गांभीर्याने घेतला पाहिजे. जसं तुम्ही फक्त सैनिक आहे, माझे सैनिक आहे तुम्हाला मिळत नाही, अरे माझी सैनिकांना पण मिळालं पाहिजे. बॅटल करायला असून त्यांना पण मिळालं पाहिजे, जे विधवा आहेत त्यांना पण मिळालं पाहिजे. जर तुम्ही आमचा हक्क का मारताय, आता म्हणजे त्या फक्त विधवांनाच मिळाला, ठीक आहे चांगले विद्या की त्यांना तर मिळालं, पहिलं फर्स्ट प्रायोरिटी त्यांना मिळालं पाहिजे. पण बाकी सैनिकांना का नाही. शासनाचा तसा GR आहे की सैनिकांना सकट तुम्ही जमीन वाटप करू शकता, मग का तुम्ही देत नाही. म्हणजे हा एक माझा विषय आहे की तुम्ही हे करायला पाहिजे. आता तुम्ही बघताय आपण भारताचं स्वतंत्र झाला, भारत एवढ्या वर्षी आपला स्वतंत्र झाला,
कारगिलची लढाई बघितली, तुम्ही शांती सेनेची बघितली, कारगिलची लढाई बघितली, सर्जिकल स्ट्राईक बघितला. म्हणजे आता तुम्हाला मोबाईलवरती सगळं आता सर्जिकल स्ट्राईक वगैरे तुम्हाला बघायला मिळायला लागले. कारगिलच्या वेळी पण तुम्हाला बघायला मिळत नव्हतं, किंवा श्रीलंकेच्या वेळेला बघायला मिळालं नाही, किंवा ते 62च्या वेळेला मिळालं नाही, किंवा 71 वेळेला कोणाला बघायला मिळालं का, ती काही लोक जी पहिली सांगत होती. पण आता तुम्हाला ऑलरेडी तर तिथल्या काही गोष्टी घडतात त्या इथं ऑलरेडी तुम्हाला बघायला मिळायला लागल्यात. मग एवढं सैनिकांचं हालापेक्षा असताना ज्या सैनिकांना ज्या फॅसिलिटी आहेत त्या फॅसिलिटी सगळ्या मिळायला पाहिजे का नाही, पण हे तसं होत नाही सर. ह्यामुळे एक हे वाटतंय. आता बरेचसे सैनिक मला सांगा, कुणाचा मुलगा शहीद होतो, कुणाचा भाऊ शहीद होतो, कुणाचा नवरा शहीद होतो, एक लहान कवळ मूल असते तिचा पिता शहीद होतो, त्यांच्या डोळ्यातला अश्रू आजपर्यंत कधी थांबलं नाहीत साहेब. मग हा प्रश्न कधी मिटणार मला सांगा. आणि हा कधी प्रश्न मिटणार नाही. जोपर्यंत आपला भारत देश आहे तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहणार आहेत. आणि हा कुठंतरी हा प्रश्न थांबावा हे असं एक वाटतंय. पण हे कसा प्रश्न थांबणार हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण दररोजच तुम्ही ऐकताय, दररोज 2 दिवसाला 4 दिवसाला आज इथं शहीद झाला, जवान तिथं शहीद झाला. एवढं करताना, एवढं देशाची सेवा रक्षण करताना ह्या सिव्हिल लोकांना मी म्हणतो आणि ह्या अधिकाऱ्यांना म्हणतो, ह्यांना कमीत कमी जराच्या तर मनाची तर काहीतरी वाटली पाहिजे का, सैनिकांच्याबद्दल आदर सन्मान काहीतरी यांना मिळाला पाहिजे. बाबा सैनिकांच्यामुळे आज आपण इथं आरामामध्ये आपण एशीमध्ये बसतोय, एवढा आज फिरतोय. तुम्ही एकदा JNK जम्मू काश्मीरमध्ये येऊन जरा बघा तिथली काय परिस्थिती आहे, बर्फामध्ये राहून बघा, तुम्हाला तिथं कळेल. मग तुम्ही सैनिकांना मदत करायला सोडून जर असं सैनिकांच्या कामासाठी तुम्ही दिरंगायचे लागले, हे अगदी चुकीचं आहे मला वाटते. आणि हे कुठं तर थांबायला पाहिजे. आणि त्यासाठी शासनानं हे पुढाकार, आपल्या केंद्र शासनानं आणि शासनानं पण हे पुढाकार घेऊन सैनिकांच्या बद्दल जेवढे काय करता येते तेवढी मदत करायला पाहिजे. ह्या सैनिक असून दे, माजी सैनिक असून दे, विधवा असून द्यात, वीर माता असून द्यात, वीर पिता असून द्यात, ह्यांना सर्वांना त्यांनी मदत करायला पाहिजे. तुम्हाला बॅटल कॅज्युअलिटी म्हणून ओळखलं जातं, हे नेमकं काय, हे सर्वसामान्य काळावं हे असं सोप्या भाषेत आम्हाला जरा सांगा. हां, बॅटल कॅज्युअलिटी. आता तुम्ही हा एक प्रश्न विचारला. मी पण जास्त शिकलो नाही म्हणून तुम्हाला सांगतो, पण तरी पण सैन्यामध्ये आपण कोणत्याही लढाईमध्ये कुणाला तर गोळी लागते किंवा एखाद्या बॉम्बमध्ये आपण निकामी होतो, कुणाचा पाय निघतो किंवा काय, आणि कुठल्या ठिकाणी आपल्याला बॉम्ब म्हणजे आपल्याला इजा होते. आपण त्यावेळेवर जसं गोळी लागली, माझ्या बाळाची गोळी लागली, काही लोकांना बॉम्बमध्ये पण त्यांचे पाय वगैरे हात वगैरे जातात किंवा ते पण म्हणजे ते जे आपल्याला लागल्यानंतर आपण बॅटल फील्ड काय म्हणते त्याला, म्हणजे आता ते मी पण एवढं जास्त शिकलं नसल्यावर बॅटल कॅज्युअलिटी म्हणजे काय घायल म्हणलं सर. बॅटल म्हणजे युद्धामध्ये म्हणणार किंवा म्हणजे युद्धामध्ये फील्डवरती इजा होणे, हा युद्धामध्ये लागणं, त्याला इजा होणं म्हणजे तेच की युद्धात घायल झाला, शूर म्हणजे युद्धामध्ये तो घायल झालता. आपण त्या माणसाला ते युद्धामध्ये होता, त्याला गोळ्या लागल्या, ते युद्धामध्ये होता, त्याला माईटमध्ये पाय उडाला म्हणून त्याला बॅटल कॅज्युअलिटी म्हणून हे केले. बॅटल कॅज्युअलिटी म्हणजे हेच की फक्त ते सैन्यामध्ये असताना, युद्धामध्ये असताना, ह्याच्यामध्ये असताना त्याला गोळ्या लागल्या म्हणताना त्याला बॅटल कॅज्युअलिटी असं म्हणलं जातं. सर तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये होता त्यावेळेला मोठमोठ्या ऑपरेशनमध्ये तुमचा सहभाग होता. मग आतंकवाद्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा कारवाई करत होता त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष आव्हाने काय काय होती व त्यावेळेला तुमचं टीमवर्क कसं होतं त्यावेळेला? एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण कोणतंही टीमवर्क शिवाय कुठलंही काम होत नाही. ही फौज सुद्धा आमची जी चालते ही टीमवर्कमध्येच चालते जास्त करून. इंडिव्हिज्युअल आमच्यात जास्त काय चालत नाही. जे काय चालतं ते जवळजवळ सगळं टीमवर्कमध्ये चालतं. आम्हाला एकट्याला जायची परवानगी नसते. आमच्यात पण प्रत्येक वेळेला बड्डी सिस्टममध्ये म्हणजे दोघांचं कमीत कमी दोघं तर पाहिजेच प्रत्येक वेळेला. एकट्या माणसानं कुठं जायचं नाही हा एक विषय असतो. त्यामुळे ही जास्त करून आमचं टीमवर्कच असते. दोघं त्याच्यानंतर मग आमचं सेक्शन, प्लाटून, कंपनी, युनिट अशा पद्धतीचं आमचं टीमवर्क असते प्रत्येकाचं. आता आम्ही जम्मू काश्मीरमध्ये होतो. ज्यावेळी मी पंजाबमधून तुम्हाला तर मी सांगितलं मला गोळी लागली. मग तिथं काही थोडे दिवस राहिल्यानंतर माझी बटालियन त्यावेळी दार्जिलिंगला होती. मग माझ्या रिलीवरला माणूस आला. थोडंसं मी म्हणजे माझ्या बदलीला म्हणजे तो पण माझा टर्न वर संपत आला. मला संपत आलेलं नव्हता. थोडे दिवस बॅलन्स होते. तर आमच्या हे पण सुरू झालं का आमचं कॉम्पिटिशन एक चालू झालं होतं आपलं काय म्हणते आपण त्याला अथलेटिकचं. मग 100-200 मीटर बॉक्सिंग, कुस्ती सगळं म्हणजे ते आमच्यात ते सगळं विषय चालू होता. आणि आमच्या RRमध्ये मी तुम्हाला सांगितलं की RR ज्यावेळी ओपन झालं त्यावेळी ऑल इंडियाची लोक त्या RRमध्ये प्रत्येक युनिटची थोडी लोक, प्रत्येक युनिटची म्हणण्यापेक्षा प्रत्येक रेजिमेंटची लोक त्यामध्ये होती. मग त्यात शीख होता, आसाम, महार, मराठा,
शेख ज्या केला आहे मद्रास म्हणजे असं कुमार म्हणजे असे जवळजवळ संपूर्ण जेवढ्या आपल्या भारतात जवळजवळ जेवढ्या बटालियन आहेत त्या संपूर्ण बटालियनची लोक थोडी थोडी करून ती बटालियन बनलेली होती. आणि मग आमचं कॉम्पिटिशन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी आमच्यातले एक हौलदार होते. मला म्हणले आपलं कॉम्पिटिशन चालणार आहे. मग त्यावेळी कसं होतं मला पहिले एक मला गोळीला हाताला पोटाला गोळी लागली होती. मग आम्ही संध्याकाळचं सगळे आम्ही मराठी माणसं 5-6 जण आम्ही असायचं की आम्ही आपलं कत्र आपलं संध्याकाळचं जेवण वगैरे झालं की आम्ही आपलं तिथं बोलत बसायचं. मग ते आमचे एक हौलदार म्हणले असा विषय चालला आहे आता अटलांटिक आहे आणि आपल्या सगळ्या गेममध्ये आपले लोक आहेत म्हणले, बॉक्सिंगमध्ये आहेत, कुस्तीमध्ये आहेत, बाकी अटलांटिकमध्ये गोळाफेकमध्ये याच्यामध्ये बरेचशाच गेममध्ये आहेत. पण 100 to 100 मीटरला आपल्यात कोण माणूस नाही गावना आणि कोण नाही ना तर आपलं काय आपलं नाव काय त्यात म्हणलं येणं जरा अवघड आहे म्हणले. मग त्यांना मी म्हटलं साहेब म्हटलं सर म्हटलं मी भाग घेऊ शकतो का म्हटलं. अरे काय म्हटलं आमची चेष्टा करायला नाहीस काय तुला आता गोळे म्हणजे त्यांचं बरोबर आहे की ह्या माणसाला गोळी लागल्या आता पण हिने जास्त मुवमेंट कुठे गेलं गोळी लागल्यानंतर मग बरेच मी म्हणजे म्हणतो मला दवाखान्यात परत सुट्टीवरती गेलो सुट्टी काढून परत युनिटमध्ये आलो. युनिटमध्ये आल्यानंतर पण मला रिलॅक्समध्ये त्याने अगदी ह्याच्यात ठेवलं होतं. म्हणजे दवाखान्यामध्ये पण असताना माझ्या शिवायला एक माणूस होता. आम्ही काय करा सगळं त्याने सगळं म्हणजे चहा पाणी तर चहा पाण्यात तर काय ते नर्सिंग वगैरे ते त्यांचा विषय असतेच पण आंघोळ घालायला वगैरे आमच्या शिवने माझ्यासाठी एक माणूस एक स्पेशल माणूस एक ठेवला होता. ते आपले सातारचे एक जगताप म्हणून होते. मग म्हणण्याचा उद्देश की मग परत जास्त काय माझं मी पहिलं तुम्हाला मी सांगितलं पहिलं मी ट्रेनिंगमध्ये एक फिजिकलमध्ये 1 नंबर घेतला होता. मी म्हणजे माझ्या प्लॅटनात माझ्या पुढं कोण जात नव्हतं 100 मीटर 200 मीटरला मग हे मला माहिती होतं. मग त्यांना म्हटलं सर म्हटलं मी बघतो म्हटलं प्रयत्न करतो. अरे पण सुहास तूच आत्ताच म्हणले ती गोळी लागल्या तुझं अजून सवण काय म्हणजे कवर नाही तू कसं काय करणार म्हटलं साहेब फक्त मला म्हटलं सर म्हटलं थोडं मला वेळ द्या म्हटलं आणि फक्त प्रॅक्टिसला मी तुमच्याबरोबर प्रॅक्टिसला येणार नाही म्हटलं सर कारण तुमच्याबरोबर प्रॅक्टिस मी करू शकत नाही कारण बरोबर ते जसं पाळत जात आले तर त्यांच्याबरोबर मला पण मी म्हटलं मी आधी बघतो म्हटलं मी प्रयत्न करून बघतो म्हटलं. मग मी त्यावेळी मी 3 ह्याच्यामध्ये मी भाग घेतला एक 100 मीटर 200 मीटर आणि एक लांब उडीमध्ये. मग मी 100 मीटर पळायचा प्रयत्न केला जरा पळायला सुरुवात झाली मग मला काय वाटतं जरा बाबा काय एवढं प्रॉब्लेम वाटत नाही मग आपण जर प्रॅक्टिस केलं तर आपण ह्यात मग हे करू शकतो. आणि लांब उडीमध्ये मी गेलो लांब उडीला मी लांब उडी पहिलीच मारली ती माझ्या पोटात कळ झाली आहे. मग मी त्यांना सांगितलं मी लांब उडी काय मारू शकत नाही त्यामुळं म्हटलं मी ह्यात मी काय भाग घेऊ शकत नाही म्हटलं. पण 100 to 100 मीटरमध्ये मी काय आता मी ऑलरेडी असं पण आपलं त्यात कोण नाही पण प्रयत्न जेवढं होईल तेवढं म्हटलं मी आपल्या महाराष्ट्राचं नाव जाऊन नाही देणार ह्याप्रमाणे मी काम करणार म्हटलं. ठीक आहे म्हणले तुला जसं करायचं त्याप्रमाणे तू कर म्हणले. मग हे प्रॅक्टिस सकाळी प्रॅक्टिसला दुपारी प्रॅक्टिसला यांचं आमचं प्रॅक्टिस चालायचं मग ते साईडला असायची ते माझं मी एकटा प्रॅक्टिस करायचा कारण मी मला म्हणजे माझ्या स्टेपप्रमाणे मी हळूहळू स्टेप वाढवत माझं मी बरोबर कव्हर केलं आणि शेवटी तसंच झालं. फायनलमध्ये मी 100 मारलं आणि 200 मीटर पण मी मारलं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव त्यावेळी मी वर केलं त्यावेळी आपल्या महाराष्ट्राचं नाव खाली पडून दिलं नाही हे एक मला फार मोठा अभिमान आहे. कारण त्यावेळी सगळ्या भारताच्या म्हणजे टीम म्हणजे सगळ्या भारताची म्हणजे भारतातले जेवढे रेजिमेंटचे लोक त्यामध्ये असताना आपल्या म्हणजे महाराष्ट्राचं नाव कमी होणे ह्यासाठी मला गोळ्या लागल्या असताना पण मी त्यात भाग घेतला आणि आपल्या युनिटचं आपल्या महाराष्ट्राचं नाव कायम ठेवलं. हे मला त्याचा एक फार अभिमान आहे. ती झाल्यानंतर मी युनिटमध्ये गेलो युनिटमधनं म्हणजे परत माझ्या बदलीला म्हणजे ती झालं माझी परत बदलीला माणसाला बदलीनं मी परत त्यावेळी माझं युनिट दार्जिलिंगला होतं आणि दार्जिलिंगला मी गेलो तर दार्जिलिंगमध्ये थोडे दिवस मी राहिलो त्यावेळी माझं लग्न ठरलं. त्यावेळी माझं पहिलं लग्न झालं नव्हतं. मग मी सुट्टीवरती नंतर दार्जिलिंगवरून मी सुट्टीवरती आलो सुट्टीवरती आल्यानंतर मग त्यावेळी माझं लग्न ठरलं. पण लग्न ठरल्यानंतर परत माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मग परत मी युनिटमध्ये आणि गेलो युनिटमध्ये गेल्यानंतर परत कमली कामत साहेबांनी सांगितलं की अजूनपर्यंत कुणी जिने मिश्रित फॅमिली आणली नाही त्यांना फर्स्ट प्रायोरिटी द्या आणि माझं लग्न झालं नव्हतं त्यामुळे मी काय पहिलं आणू शकत नव्हतो आणि माझं नवीन लग्न झालं तर म्हटल्यानंतर मग मला म्हणले ठीक आहे सुहासमुळे फॅमिली काय आहे का म्हणले जाऊ. मग परत मी आलो सुट्टीवरती आणि फॅमिली घेऊन मी दार्जिलिंगला गेलो थोडे दिवस राहिलं आणि तेवढ्यात ग्वाल्हेर एसीची एक वॅकन्सी आली. मग ग्वाल्हेर एसीची वॅकन्सी आल्यानंतर बऱ्याच लोकांनी वॅकन्सी आल्यानंतर मग प्रत्येकजण नाव देतात की मला जायचं आहे चांगलं ठिकाण असलं की प्रत्येकाच हात वरतीच असतात. मग बऱ्याच लोकांनी नावं दिली.
मग मी पण म्हटलं आता बरंच झालं, श्रीलंका झाली, काय पंजाब झालं, ही झालं, सारखं सारखं आपण त्यातच राहायचं काय, कुठचं चांगल्या ठिकाणी आपण जाऊया म्हणून मी पण एनसीचं नाव दिलं. मग ज्या दिवशी इंटरव्ह्यू होती त्या दिवशी इंटरव्ह्यूला आमचे शिवसाहेब आले आणि इंटरव्ह्यूमध्ये येताना आल्याला सांगितलं शिवसाहेबांनी, इथं इंटरव्ह्यूला कोणी थांबवू नका, इंटरव्ह्यू कोणाची घेतली जाणार नाही आणि फक्त सुहास मुळीक थांबल, बाकी कोण जाणार नाही, ती काय सगळी जातील, फक्त सुहास मुळीकच जाणार आहे, बाकी कोण जाणार नाही. तिनं पहिले श्रीलंका काटल्या, आता आर काटून आला आहे, तो बॅटल कॅज्युअल्टी आहे, त्यामुळे आम्ही त्याला म्हणजे त्याला गोळ्या लागल्या आणि म्हणताना आम्ही त्याला म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी आम्ही त्याला देतोय. मग मी एनसीला ग्वाल्हेर एनसीला गेलो. एनसीमध्ये पण मी चांगले दिवस अगदी काढलं डेमो प्लॉटूनमध्ये. परत काही दिवस मी ब्रिगेडियर साहेबांच्या बरोबर ऑफिसमध्ये पण मी बरेच दिवस राहिलो. म्हणजे असे चांगल्या ठिकाणी मी ड्युटी केली आणि तिथून माझी त्यावेळी परत आमची बटालियन दार्जिलिंगवरून जम्मूला गेली, जम्मू पुंछला. मग तिथं मंडी असून दे किंवा गोत्र्या पोस्ट असून दे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं त्या पोस्टवरती आमची बटालियन तैनात राहिली. आणि एक परत तिथं ह्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगायचं म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्षाचा टर्नओव्हर असतो, 2.5-3 फील्डमध्ये असते. मग माझी बटालियन पुंछमध्येच होती. पुंछमध्ये तिथून पुंछपासून पुढं थोड्या वेळ भाग शिकलो म्हणून आहे, शिकलोमध्ये आमचं हेडक्वार्टर होतं आणि त्यावेळी माझी कंपनी गोत्र्या पोस्टला होती आणि मी परत म्हणजे एनसीसीवरनं मी डायरेक्ट रिपोर्ट कुठे केला, पुंछमध्ये आमच्या हेडक्वार्टर बटालियनमध्ये तिथे रिपोर्ट केला. मग तिथं गेल्यानंतर मग तिथं त्यांचं कायम परत पोस्टच्या पुढल्या साईडला पाकिस्तान, अलीकडल्या पोस्टवर आम्ही, पुढल्या पोस्टवर पाकिस्तान, असं प्रत्येक ठिकाणी आपलं युनिट डिप्लॉय झालं होतं. आणि ह्या साईडने पण अशी सगळी जंगल वगैरे सगळी होती, मोठी जंगल होती आणि पाड्या उंच पाड्या 2-2, 3-3 किलोमीटर संपलं तरी डोंगर काय संपायचं नाहीत. किती चालेल तेवढं डोंगर आहेच, ते सगळं डोंगरच सगळं मोठं आणि झाडे असायची, मोठी झाडे असायची. आणि घर कुठं तर बघितलं तर कुठं तर ह्या ठिकाणी एक घर, तर त्या ठिकाणी घर, असे घरं पण लांब असायची. खाली ठिकाणी काय थोडे घर असायचे, पण त्या डोंगरावर एवढं हे असायचं की एक घर झालं की ते घर एक लांब असायचं. म्हणजे अशा लांब ठिकाणी असे घर असायचे ते. त्यामुळं पंजाबचा जसा आतंकवाद संपला, पण जम्मू काश्मीरचा आतंकवाद काय संपत नाही. तिचं कारण ते आहे की तिथं घरं तशी आहेत की ती लोकं तिथली आली की त्या पहिल्या तिथं ठिकाणी थांबतात आणि तिथली लोकं, महत्त्वाचं म्हणजे तिथली लोक आहेत ती त्यांना सपोर्ट करतात. तिकडनं जर आतंकवादी एखादा आला, मिल्टन आला, तर त्यांना ते सपोर्ट करतात. आणि जरी त्यातनं एखादा बायचान्स आमच्या सर्चिंगमध्ये याच्यामध्ये गावला तर ते सांगतात की साहेब हो आमचा पाहुणा आहे, तिचं आयडेंटिटी कार्ड राहतं. म्हणजे यांची एवढी तयारी आहे की त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड, म्हणजे ओळखपत्रक वगैरे सगळं त्यांच्याकडे आहेत. म्हणजे एवढी तिने त्या बॉर्डरच्या लोकांनी त्यांची तयारी करून ठेवलेली आहे. त्यामुळे तिथलं लवकर सपत नाही, कारण आमचीच लोक फितूर आहेत, आमचीच लोक ते फितूर आहेत. त्यामुळं तिथला आतंकवाद सपत नाही. महत्त्वाचा जोपर्यंत हे आमची लोक जोपर्यंत ती बंद करत नाहीत तोपर्यंत हे असंच चालत राहणार. म्हणताना तुम्ही आता JNK तुम्ही जेवढं हे बघताय ते JNKच्या हे ज्या पाकिस्तानमध्ये तुम्ही पहिला तुम्हाला हे जग जाहीर आहे, बरोबर आहे ना. म्हणताना तिथला आतंकवाद हा संपत नाही. मग आम्ही हेडक्वार्टरमध्ये मी आलो पुंछला शिकलूमध्ये. मग तिथं सर्चिंग वगैरे चालायचं. मग काही सर्चिंग बरेच झाले, त्यामध्ये कधी एक फायरिंग म्हणजे एखादा मिल्टन मेला, 2 मेले, असं चालायचं. 21 तर असंच एक मोठं सर्चिंग होतं आणि त्या सर्चिंगमध्ये एका दिवशी मोठे 6 मिल्टन एकाच दिवशी त्यावेळी मारली गेलीत. इकडं बॉर्डरवरती पण आमची दुसरी बॉर्डरला पण असायची. मग इकडं त्यावेळी आम्ही सर्चिंगला पण जायचं, कधी कधी मोठं सर्चिंग असायचं. परत सर्चिंगनंतर मग परत आम्ही बॉर्डरवरती पण काही दिवस राहिलो. मग मी गोत्र्या पोस्टवरती होतो. गोत्र्या पोस्टला तिथे एक अप्पर गोत्र्या, लोअर गोत्र्या आणि डाऊन गोत्र्या असे 3 पोस्ट. परत आमच्या खाली आमचं IB पोस्ट एक होतं आणि मी जे पोस्टला होतो ते आमचं डाऊन गोत्र्या पोस्ट म्हणून होतं. त्या पोस्टवरती म्हणजे पाकिस्तानच्या लढाईमध्ये ती पोस्ट सगळं बरबाद केलं होतं. म्हणजे पाकिस्तानची ज्यावेळी लढाई झाली त्यावेळी ते आपल्या मला ते ज्या केला आहे का कोणतं युनिट मला एवढं आठवत नाही आता सध्या, त्याबद्दल मी माफी मागतो की मला नक्की ती कोणतं युनिट आहे ती मला सांगता येत नाही. पण ती संपूर्ण पोस्ट तिने त्या डाऊन गोत्र्यावरचं पोस्ट तिने बरबाद केलं होतं आणि त्या पोस्टवरती माझी प्रतिनियुक्ती झाली. ते त्या पोस्टवरती पण मी राहिलो. आमच्या पुढेच पाकिस्तानचं पोस्ट होतं, त्यांचं कधी कधी फायर व्हायचं, आम्ही पण त्याच्यावर फायर करायचा. पण एवढं व्हायचं की आम्ही तुम्हाला मग पहिलेच सांगितलं आम्ही मराठा आहे, त्यांचा एक फायर आला असं आम्ही 10 फायर करायचं. आम्ही त्यांना एवढं असं ठेवायचं की किती पण तिने काय करून दे त्यांना आम्ही काय नमुनच ठेवायचं. कधी त्यांचा फायर नाही जरी आला तरी पण आम्ही त्याची ठोकून ठेवायचं. तर म्हणजे हे असं चालायचं. म्हणजे हे असं करत करत जम्मूमध्ये पण आम्ही चांगलं काम केलं. आमच्या युनिटने जवळजवळ त्यावेळी 2-2.5 वर्षामध्ये 60 ते 70 मिल्टन मारले, 60 ते 70 मिल्टन मारले.
आणि आमच्या युनिटला त्यावेळी युनिट सायटेशन म्हणून अवॉर्ड मिळालं. मग ते एक आमच्या म्हणजे युनिटचा म्हणजे आमच्याजवळ सगळ्या जवानांचा ते म्हणजे पराक्रम आहे. मग मला असा एक खूप हाय प्रश्न पडतो, जर युनिटला आमच्या युनिट सायटेशन म्हणून मिळाले तर ही त्या प्रत्येक जवानाचा त्यात हिस्सा आहे, प्रत्येक जवानात काबिल आहे म्हणूनच मिळाले ना. मग तुम्ही ह्यासाठी तुम्ही ते पण हे असं की त्या जवानाला पण युनिट सायटेशन म्हणजे आवड म्हणून असं काय तर त्या जवानांना पण हे व्हायला पाहिजे. ती युनिटला मिळालं पण बाकी जवानांचं काय, बरोबर आहे ना. युनिटला आपण त्याबद्दल असं काय तर म्हणजे मिळायला पाहिजे होतं, पण ती नसल्यामुळे ही तर लोक म्हणतात तुम्हाला काय मिळालंय, तुम्हाला काय मिळालं, बरोबर आहे ना. पण सगळं ही टीम वर्क असते, टीम वर्कमध्येच सगळं चाललेलं असते. आता एकदा असंच आम्ही आरामध्येच म्हणते आराचा एक असाच किस्सा झाला. आम्ही असंच एक सर्चिंग करत होतो आणि त्यावेळेस स्क्वॉडन चालू होतं. स्क्वॉडनला मध्ये एक आमची अशी एक LMG लावली होती. आमचा एक गन म्हणजे LMG वाला एक तिथंच बसला होता आणि एक बाकी ठिकाणी दुसरा एक माणूस तिसरा माणूस असं होतं. आणि ज्यावेळेस सर्चिंग चालू झालं त्यावेळी एक मिल्टन पळत आला की सगळं पळत आला की जिथं आमची LMG लावली होती बरोबर तिच्या पुढ्यातच तो आला. ह्याच्या सर डायरेक्ट पुढे एक ब्रश मारले, एका ब्रशमध्ये तिथे गेला. मग ह्याला काय तर मला ते शेणा मिळेल का काय तर त्या माणसाला मिळालं. पण मला सांगा म्हणजे त्याला शेणा मिळालं पण मग ह्या बाकी लोकांचा काय तर रोल नाही का, रोल तर हे टीमवर्क आहे ना. मग त्यामुळे फक्त आम्ही काय म्हणतो तुम्ही प्रत्येक सैन्यानं काय प्रत्येकानं काय काय कुणाला मिळालं पण असं तुम्ही कुणाला सैनिकाला कुठला कमी समजू नका, सगळ्यांना पण ते समान समजा. मग तुम्ही ह्याला ही मिळालं नाही, त्याला अवॉर्ड मिळाला नाही, ह्याला कुठेही मिळालं नाही. अरे तो माझी सैनिक आहे ना, सैनिकाने देश सेवा केली म्हणजे त्या बॉर्डरवरती जाऊन तो झोपला नाही, तिने पण सगळ्यांच्या बरोबर त्याच विचार केल्यात. म्हणून कुठल्याही सैनिकाला तुम्ही कमी समजू नका, हे एक माझा एक उद्दिष्ट आहे. आणि एक असं करून महत्वाचं म्हणजे हा जो विषय आता तुम्हाला म्हटलं ते तुम्ही पुंछमध्ये ज्यावेळी काय झालं असं म्हणजे हा एक त्यामुळे आमच्या युनिटला युनिट सायटेशन मिळालं आणि तिथून परत आम्ही आमची बटालियन अंदोमानला गेली. सर तुम्ही कारगिल बटालिक परिसरात तुम्ही जवळजवळ 18,000 उंचीवरती तुम्ही त्यावेळेला सेवा करत होता. त्यावेळेला तुमचं त्यावेळेचं हवामान किंवा ऑक्सिजनची कमतरता, त्या सगळ्या भूभागाचा नकाशा किंवा शत्रूला तुम्ही त्यावेळेला कसं पाहत होता, त्यावेळेला शत्रूपासून तुमचा धोका कसा होता हे आम्हाला थोडक्यात जरा सांगा. आता तुम्हाला मी ह्याच्या आधी पूंछची गोष्ट सांगितली. पूंछमधून आमचे बटालियन अंदमान निकोबारला गेली. अंदमान निकोबारमध्ये एक थोडंसं तुम्हाला सांगतो कारण तिथली जास्त मी काही सांगत नाही. अंदमान निकोबारमध्ये गेल्यानंतर आमचं तिथं जहाजातनं सगळं ट्रेनिंग चालायचं. शिपमधनं जहाजातनं खाली कसं उतरायचं, पाण्यात उतरून परत कडलं यायचं म्हणजे असलं ट्रेनिंग आमचं चालायचं. परत हेलिकॉप्टरमधनं त्या दोरच्या साह्यानं खाली उड्या मारायच्या खाली किंवा खाली यायचं, हे असलं ट्रेनिंग आमचं तिथं जास्त करून चालायचं अंदमानला. आणि जास्त करून आमचं समुद्रातनंच एक्सरसाइज वगैरे चालायचं. अंदमान निकोबारमध्ये एक तर आम्ही जवळजवळ एक महिनाभर आम्ही समुद्रातच आम्ही राहिलो त्या नेव्ही बरोबर, त्यांच्याबरोबर. तिथं नेव्ही आणि कोस्टगार्ड हे जास्त करून ते असायचे ते त्यांच्याबरोबर आणि आपले एअरफोर्सचे पण लोक असायचे ते. मग ह्यांच्याबरोबर म्हणजे आमचं तिथं सारखं ते म्हणजे कायम ह्याचं शिपमधनं त्या हेलिकॉप्टरमधनंच ही आमची सारखी ट्रेनिंग चालायची ते. आणि त्याच्यातून परत आमच्या बटालियन म्हणजे ज्यावेळी आम्ही अंदमानमध्ये होतो आणि त्यावेळीच आपल्या कारगिलची लढाई सुरू झाली. आणि कारगिलची लढाई सुरू झाली मग आमच्या युनिटला कारगिलला जाण्यासाठी म्हणजे मिशन मिळाला, ऑर्डर मिळाली. मग आम्ही सगळंच लगेच आमचं पॅकिंग वगैरे सगळं करायला सुरुवात केली. कारण आता लढायला जायचं म्हणजे आपलं सगळं हत्यार वगैरे सगळं अम्युनिशन वगैरे आपल्याला जे ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे सगळं आपल्या गाडी त्याप्रमाणे सगळं घ्यायलाच लागतं. आणि महत्त्वाचा विषय काय होता, आम्ही अंदमान निकोबारमध्ये होतो. अंदमानमध्ये असल्यामुळं आमचा प्रवास हा रेल्वेचा नव्हताच, त्यामुळं आमचा प्रवास सगळ्यात जास्त होता कशाचा, विमानाचा, आपल्या जहाजातला. आणि तसंच झालं की आम्हाला ज्यावेळी आम्ही कारगिलसाठी तिथनं निघालो आणि आमची बटालियन शिपयार्डमध्ये सगळं म्हणजे शिपमध्ये आमचं सगळं सामान वगैरे सगळं आम्ही भरून आम्हाला इकडं मद्रासला पोहोचायला आम्हाला 4 दिवस लागले. कारण हे म्हणजे काय ते आमच्यात जहाजाचा प्रवास असल्यानंतर आम्हाला ते परत तिथलं लोडिंग, परत प्रवास, परत अनलोडिंग खरं हे 2-4 दिवस आमचे ह्या प्रवासामध्येच गेले. तिथून परत आम्हाला ट्रेनमधला प्रवास आमचा सुरू झाला. आणि ट्रेनमधनं पण यायला आम्हाला आता ट्रेनला यायचं म्हटल्यानंतर मग अनेक आम्हाला वेळ होत होता. मग तोपर्यंत कारगिलची लढाई सुरू झाल्यामुळे काय झालं, त्यांनी काय विचार शेवटी कसं असते कुठल्या ठिकाणी कुणाला पाठवायचं. आता ज्या बर्फात ठिकाणी बर्फातल्या माणसाला पाठवलं तर तो सक्सेसफुल होईल,
बरोबर आहे की नाही. आता बर्फातल्या त्या माणसाला जर तुम्ही इकडं डोंगरात म्हणजे ह्याच्यात जर तुम्ही समुद्रात पळवाल तर ते काय चालणार नाही ना. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी नेमून दिला असा विषय होता. आम्ही मुंबईपर्यंत आलो पण आम्हाला माहित झालं की बाबा आम्ही कारगिल जिल्ह्याला सुरू झाले, आम्ही कारगिलला सगळी चाललो. आम्ही मुंबईपर्यंत आलो आणि मुंबईमधून आमची ट्रेन परत पाठीमागे झाली. इंजन पहिलं पुढे होतं, ती इंजन परत पाठीमागे लागलं. आम्ही म्हटलं गाडी इकडे जायचं सोडून गाडी इकडे चालल्या, आम्हाला काय कळलं. आणि परत आम्हाला समजलं की अशा कारगिलची लढाई चालू असल्यामुळं एखाद्या वेळेस वर्ल्ड वॉर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं समुद्रात लढाई करणारी टीम पाहिजे म्हणताना तुमच्या युनिटला गोव्यामध्ये डिप्लॉय करायला सांगितले. मग आम्हाला तिथनं बेळगावमध्ये आणलं. बेळगावमध्ये आम्ही तिथं हे झालं. तिथनं ट्रकनं सामान लोड करून आम्ही गोव्यात गेलो. गोव्यात मडगावला आम्ही तिथं मला वाटतं सिग्नलचे कॅम्प आहे, रेजिमेंट काय सिग्नल कॅम्प, त्या कॅम्प त्यांच्या बॅरकमध्ये आम्ही तिथे डिप्लॉय झालो. कारण आम्हाला जर उद्या समुद्रातनं जर लढाई सुरू झाली तर आमच्या युनिटनं जवळजवळ 3 वर्ष तिथं 2-2.5 वर्ष जी ट्रेनिंग घेतलं होतं समुद्रातनं जहाजातनं जी केलं, त्यामुळे आम्हाला युनिटला आमच्या तिथं थांबायला लागलं. आणि परत थोडे दिवस झालं, इकडे कारगिलची लढाई संपली आणि परत आमच्या युनिटला मिशन मिळालं की आमची बदली कारगिल बटालियनमध्येच झाली. आणि मग आम्ही परत तिथं कारगिल बटालियन, मग पहिल्यांदा सुरुवातीला कसं असते तिथला चार्ज घेण्यासाठी पहिले एक प्लाटून जातं आणि माझी नियुक्ती पहिलं त्या ॲडव्हान्स म्हणजे जे ॲडव्हान्समध्ये एक 20-30 लोक हे असतात. मग ते आमचं एक ॲडव्हान्स पार्टी जे एक प्लाटून होतं ते आम्ही ॲडव्हान्स पार्टीमध्ये मग आम्ही तिकडे गेलो. मग तिथे गेल्यानंतर कसं असते, तुम्ही डायरेक्ट कुठल्याही डोंगरावरती पाडीवरती म्हणजे बर्फामध्ये जाऊ शकत नाही. पहिल्यांदा आम्ही जम्मूमध्ये आलो. जम्मूमध्ये थोडे दिवस तिथे 80 कामला थांबलो. तिथनं जरा पुढे गेलो, त्या ठिकाणी काही दिवस राहिलो कारण क्लायमेट चेंज करावं लागतं. मग आम्ही तिथनं परत मग ते द्रासमध्ये आलो. द्रासमध्ये तिथं थोडे दिवस आम्ही राहिलो. मग द्रासमध्ये क्लायमेट वगैरे आमचं चेंज झालं जरा थोडे दिवस राहिल्यानंतर. मग तिथं आम्ही द्रासमध्ये आमचं ट्रेनिंग चालू झालं की बर्फामध्ये आल्यानंतर बर्फात तुम्ही चढायचं कसं. पण ते ज्या ठिकाणी बर्फ नाही पण डोंगर आहे, नुसते मोठे आपले दगडच नुसतात, पण त्या डगरात त्यात चढायचं कसं, मग त्या डोंगरात कसं चढायचं, वरती चढायचं कसं, उतरायचं कसं, तिथं आमचं ट्रेनिंग सुरू झालं. मग तिथं आम्ही केबीस ट्रेनिंग घेतलं. परत बर्फातनं पण ते तुम्ही बघितलं असेल बर्फामध्ये आमचे बूट वगैरे घालून आमच्या हातात कधी घेऊन म्हणजे ती कुऱ्हाड, आईस कुऱ्हाड आपण म्हणतो वगैरे, म्हणजे ही ती जसं बर्फामध्ये कसं काय ते आम्ही ट्रेनिंग आधी तिथे घेतलं. मग आणि आमची बटालियन परत थोड्या वेळानं पाठीमागनं नंतर आमची बटालियन आली. मग आम्ही ते ट्रेनिंग घेतलं असल्यामुळं आम्ही बटालियनला म्हणजे आमची बटालियन द्रासमध्ये आली. द्रासमधनं आम्ही हंडनब्रॉक म्हणून एक आहे, तिथं आमचं हेडक्वार्टर होतं. त्याच्या हंडनब्रॉकच्या खाली एक हाफलिंग म्हणून आहे. मग बटालियन पण येताना थोडं पहिले डायरेक्ट येऊ शकत नाहीत. मग क्लायमेट चेंज करत आमची बटालियन तिथं पोहोचले. हाफलिंगला पोहोचल्यानंतर मग परत हंडनब्रॉक आणि हाफलिंगच्या मध्ये एक कुठली जागा तिथं आमची युनिट म्हणजे आमची हेडक्वार्टर तिथे थांबली होती. पण मला ते नक्की त्या जागेचं त्या नाव आठवत नाही. मग तिथं आमची बटालियन होती. मग आम्ही तिथं राहिल्यानंतर आम्ही पहिलं ट्रेनिंग केलं. मग आता आमच्या युनिटला पण ट्रेनिंग द्यायचं. मग आम्ही कसं होतं, मग आमचे ते 2-3 जेशी होते आणि त्यात कसं होतं सगळ्यात सर्व्हिस जास्त झालेले मी एक आणि एक आमचे एक लाड हवलदार म्हणून एक होते, लाड हवलदार होते, लाड म्हणून होते. पण ती जरा शिक्षणाने जरा म्हणजे ती जरा कमी होती जरा म्हणजे आणि एवढे. आणि त्यात प्लाटूनमध्ये म्हणजे जवळजवळ आता तुम्हाला माझी हिस्ट्री माहिती आहे. मी पहिल्यापासून ते श्रीलंका हे म्हणजे सगळ्या लढाईमध्ये दिवस काढल्यामुळं सगळ्यांचं ते जे आमचं ट्रूप जे होता ती सगळ्यांचं जवळजवळ मी जास्त करून मीच बघत होतो. ते जे आमचे काय सांगतील त्याप्रमाणे मी त्या मुलांना सगळं जे काय असेल आमचे कोण नाईक हवलदार जे कोण हवलदार दुसरं कोण नव्हतं, ती एक क्लास हवलदार होतं. त्यानंतर मीच होतो. मग माझ्यापेक्षा मग बाकी सगळे ज्युनियर सगळे होते, त्यामुळे सगळं मीच बघत होतो. आणि मग परत आम्ही ट्रेनिंग आमच्या युनिटला आम्ही ट्रेनिंग द्यायला लागलो. मग युनिटला आम्ही ट्रेनिंग देत होतो. मग ती वरती कसं चढायचं, खाली कसं उतरायचं हे आमचं ट्रेनिंग चाललं होतं. रश्शा बांधून जायचं, रश्शा ते बांधायचे कशी रश्शी जायचं, म्हणजे हे आमचं ट्रेनिंग. त्यात मला आमच्या हेड क्लास साहेबांनी मला बघितलं आणि हेड क्लास साहेबांचं बघितलं मला आणि मला तिने एकदा मला बोलवलं. म्हणजे मुळे एक जरा इकडे जरा म्हणले. मग मी म्हणलं सर काय सर मला सरांना रामराम सर म्हणले तू ही रिबन कशी काय लावतोस रे म्हणले. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं नाही का मी बॅटल कॅज्युअलिटी आहे म्हणून तुम्हाला म्हटलं मी. मग ते वुंड मिडल म्हणून मला ज्यावेळी त्यावेळी आमची एक वुंड मिडल म्हणून जखमी झाला म्हणून ते जखमी तिचे एक मिडल मिळतं. तिची एक ते रिबन पण असते. मग ती रिबन मी लावत होतो. मग ती मी किती वर्ष लावत होतो, जवळजवळ मी तिथनं दार्जिलिंगमध्ये आलो, दार्जिलिंगमध्ये लावली. मी ग्वाल्हेरला गेलो, ग्वाल्हेरमध्ये पण मी 3 वर्ष लावले. तिथून मी पुंछमध्ये आलो, पुंछमध्ये पण लावली.
पुंछमधनं अंदमान निकोबारला गेलो. अंदमान निकोबारमध्ये पण मी लावत होतो, पण तिथून अंदमान निकोबार परत मी कारगिल बटालिकमध्ये आलो. आणि बटालिकमध्ये त्यावेळी मला इथे आमच्या हेड क्लास साहेबांनी विचारलं, तू ही रिबन कशी लावतेस म्हणून. मग मी सरांना म्हटलं, सर मी म्हटलं बॅटल कॅज्युअल्टी आहे म्हणले. तू कुठला बॅटल कॅज्युअल्टी म्हणले, आमच्या हिस्ट्री आहे. कारण युनिटमध्ये प्रत्येक युनिटची एक हिस्ट्री असते, बाबा कोण बॅटल कॅज्युअल्टी झाला, कधी झाला, कुठल्या प्रसंगात झाला, काय झालं. तर सर म्हटलं मी RR मध्ये होतो म्हणलं. कारण शेवटी सिनियर ती हेड क्लार्क ती दाबून माहिती तू कसं काय लावायला लागलास म्हणून. काय असं कोण पण कुठलं पण तुम्ही रिबन लावू शकत नाही. मग नाही सर म्हटलं मी RR मध्ये होतो म्हटलं, आणि त्यावेळी मला गोळी लागली होती म्हटलं. अहो का बघा म्हटलं हे, आणि बघा म्हटलं हाताला मला गोळी लागली होती, पोटात गोळी लागली होती म्हटलं. मग अरे काय सांगतोय. नाही सर म्हटलं खरं सांगतोय म्हटलं मी. मग ये म्हटलं आत ये म्हटलं. मग त्यावेळी आमचं का ऑफिसमध्ये तिथं काय बिल्डिंग वगैरे काही नव्हती, टेंटच होतं. टेंटमध्येच आमचे सगळे डॉक्युमेंट वगैरे होते. मग साहेबांनी लगेच त्या एका क्लार्कला आमचे दुसरे होते त्यांना सांगितलं मुळे सुद्धा डॉक्युमेंट घेऊन ये म्हणून. मग माझं नाव पाहिजे. मग त्यात त्यांना माझी गोल्ड मेडलची ऑर्डर मिळाली. मग म्हणले अरे मुळे तू म्हणतेस बरोबर आहे की रे म्हणले. म्हणून मग तुझी बॅटल कॅज्युअल्टी ऑर्डर कुठं आहे म्हटलं साहेब ते आणि काय असते म्हणलं. काय तीच ना, अरे तिची ऑर्डर असते म्हणले, बॅटल कॅज्युअलला गोळी लागली तिची हिस्ट्री असते, ती बॅटल कॅज्युअल म्हणून तिचा पार्ट 2 ऑर्डर व्हायला लागते म्हणले. ती कुठं आहे म्हटलं. साहेब मला काय माहित नाही म्हटलं, मला हे मेडल मिळाले, मी रिबन आहे, मी मेडल लावतोय, रिबन लावतोय म्हटलं, एवढंच म्हटलं. आणि मी हीच बॅटल कॅज्युअल्टी आहे म्हणतोय मी. लई शाळायचं म्हटले ते. बस म्हटले अरे म्हणले मग तिने मला समजून सांगितलं बॅटल कॅज्युअल्टी ज्या सैन्याला म्हणजे लढाईमध्ये ह्याच्यामध्ये गोळी लागते त्याला बॅटल कॅज्युअल्टी घोषित केलं जातं. तिची पार्ट ऑर्डर व्हायला लागते आणि तुझी पार्ट ऑर्डर नाही म्हणले. म्हणजे ठीक आहे म्हणजे तू जा म्हणले. काय मग तिने माझं डॉक्युमेंट काय नाही असायचं पाहिजे. म्हणजे तिने काय माहिती त्यांना काय घ्यायची होती, तिने RRला परत तिने माहिती मागवली. आणि माझ्या डॉक्युमेंट पण इथं काय तर त्यांना मिळालं, तिने तिकडं पण काय तर माहिती मिळवली. आणि मग माझी पार्ट ऑर्डर मला ते 2002 सालाला माझी पार्ट ऑर्डर झाली. मला गोळी लागली कधी 1992ला. पण मला माहित नव्हतं. आम्ही हातात कायम आम्ही कधी असं खुर्च्या बसून नोकरीच केली नाही. आम्ही कुठल्या ठिकाणी असं खुर्ची बसून नोकरी करायचा आमचा योगच कधी आला नाही. आम्ही कायम हातात बंदूक घेऊनच नोकऱ्या केल्या. आणि मग आम्हाला बाकीचं काय माहिती काय असते काय नाही ते. आणि त्यावेळी माझी 2000 सालाला माझी पार्ट ऑर्डर झाली. आणि ज्यावेळी मग आता ही लोक म्हणते नाही ज्यावेळी गोळी लागते बॅटल कॅट झाला की त्याला काहीतरी शासनाकडं मदत मिळते, पैसे मिळतात. आता परवा गेल्या 15 ऑगस्टला आपल्या टाकळीच्या एका जवानला मग ते संजय पाटील काय तर त्यांचं नाव आहे, हवालदार ते मग ते शिक्षण विभागामध्ये होते. आणि त्यांना गेल्या वर्षीच 15 ऑगस्टला आपल्या शासनातर्फे आपले पालकमंत्री असते पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना बॅटल कॅज्युअल्टी म्हणजे असल्यामुळं त्यांना ताम्रपत्र मिळालं. म्हणजे ताम्रपत्र देऊन त्यांना घोषित करण्यात आलं. मग ही गेल्या वर्षी मला मी बातमी वाचल्यानंतर मला समजलं की बॅटल कॅज्युअल्टी माणसांना ताम्रपत्र मिळालं. आणि त्यांना हे जी म्हणजे पहिली काय त्यांना काय बक्षीस म्हणजे काय त्यांना जी मदत मिळायची ती सगळी त्यांना मिळाली होती म्हणून. मग मी म्हटलं जर मी पण बॅटल कॅज्युअल्टी असताना मग मला का मिळू शकत नाही. म्हणून मी हे आता जे चाललंय सगळं हे केलं. मग मी परत प्रत्येकाला विचारायला सुरुवात केलं. पण ही काय कुणी जास्त कधी काही एवढं कोणी त्याला सिरियसली कधीच काही घेतलं नाही. फक्त आत्ता विषय काय झाला 2-3 महिन्यापूर्वी फेडरेशनमध्ये आमच्या फेडरेशनच्या ग्रुपमध्ये एक मेसेज असा होता की ज्या लोकांनी काय आपले चांगली कामं केल्यात त्यांना सैनिकरत्न पुरस्कार द्यायचा आहे. आणि त्या सैनिकरत्न पुरस्कारासाठी तुम्ही आपली नावं आपली काही हिस्ट्री आहे आपला बायोडेटा तुम्ही पाठवा म्हणून. मग मी एक 5-6 दिवस बघितलं तर काय लोकांनी ती हिस्ट्री ते पाठवायला चाललं होतं त्यांचं ती पाठवल्या. मग ती जी हिस्ट्री पाठवलं ते ग्रुपवर यायचं कुणी काय पाठवलं कुणी आपला फोटो आणि हिस्ट्री पाठवायची ते. मग मी 5-6 दिवसांनी मी बघितलं तर मी सगळ्यांच्या हिस्ट्र्या वाचल्या. मग मलाच लक्षात आलं की म्हटलं ह्यात तर काय असं म्हणजे जेवढं मी केले तेवढं तर मला तर काय तसं दिसतच नाही काय. मग म्हटलं आपली हिस्ट्री का पाठवायची नाही म्हटलं, आपण तर आपली हिस्ट्री पाठवूया म्हटलं. आणि मग मी माझी हिस्ट्री पाठवली साहेबांना फोन करून सांगितलं साहेब म्हटलं मी माझी पण हिस्ट्री पाठवल्या. मग ठीक आहे. आणि त्यांनी तिथं माझी हिस्ट्री ज्यावेळी वाचली माझ्या दुसऱ्या दिवशीच माझं सैनिकरत्न पुरस्कार जाहीर म्हणून आलं. माझ्या नावापुढे तिने शूर सैनिक सुहास मुळीक ही लागली. म्हणजे मला एक तिने आणि दुसरी शूर सैनिकाची एक पदवी दिली. म्हणजे म्हणण्याचा उद्देश कसा की ही गोष्ट मला माहीत नव्हतं ना. आणि आज त्यामुळं जे आता मी जुलै कारगिल दिवशी जो आमचा म्हणजे जे आम्ही शहीदांना पहिले वंदना करून मानवंदना देऊन त्यांचे
श्रद्धांजली वाहून परत आम्ही दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये आम्हाला तिथं पुरस्कार वितरण सोहळा झाला. म्हणजे ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आज लोकांना माहीत व्हायला की बाबा सुहास मुळे शिरोळ तालुक्यामध्ये जयशिंगपूरमध्ये सुहास मुळे कोणत्या त्याला सैनिक रत्न पुरस्कार मिळाले आणि ती माहिती झाल्यानंतर जरा जरा हा विषय माहित व्हायला व्हायला लागलं. त्याच्यानंतर मग आमच्या तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब ते येऊन गेले, आमचे माजी खासदार शेट्टी साहेब येऊन गेले, परत आमचे गणपतराव दादा त्यांनी माझा सन्मान केला. म्हणजे असे बरेचसेच लोक येऊन गेले, माहिती व्हायला लागलं. पण ह्याच्या पहिलं पण मी तोच सैनिक होतो, आज पण मी तोच सैनिक आहे. पण ह्या 20 वर्षापासून पहिलं कोणी मला विचारलं पण नाही. फक्त ह्या सैनिक रत्न पुरस्कारामुळे मी आज काय तर तुमच्या पुढे आलो आणि आज हे तुमच्याबरोबर मी आज हे बोलतोय. आता हा विषय आपला म्हणजे दुसरीकडे चाललाय, पण माहिती होणं पण हे गरजेचं आहे. कशामुळे आता तुम्ही ते बॅटल कॅज्युअलिटीचा विषय झाला म्हणता, मी तुम्हाला सांगितलं मला बॅटल कॅज्युअलिटीची ऑर्डर मला किती वर्षांनी मिळाली, जवळजवळ म्हणजे 92 म्हणजे 8 वर्षानंतर मला बॅटल कॅज्युअलिटी, मला माहितच नव्हतं बॅटल कॅज्युअलिटी. मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्हाला माहित नाही, माझं शिक्षण मी 10वी नापासवरती मी भरती झालो. ज्यावेळी मी भरतीला गेलो 10वीची म्हणजे 10वीची परीक्षा झाली, पण आमच्या घरामध्ये 10वी नापास कोण झालं नव्हतं म्हणजे आमच्या वाड्यामध्ये म्हणलं तर. आणि पहिलाच मी माणूस एक असाच होतो की 10वी फेल काय, कारण तशी परिस्थिती तशी होती. आमचे 2 भाऊ शाळेला इस्लामपूरला गेले, मी गावी असल्यामुळं आम्ही जनावरांना म्हणजे वरण आणणं, जनावरांच्या मागणं, म्हणजे आम्हाला त्याकडे शिक्षणाकडे एवढं आमचं काही लक्ष नव्हतं. त्यावेळी आम्हाला शिक्षणाचं महत्त्व काय कळालं नाही. म्हणजे अशी परिस्थिती त्यावेळी असल्यामुळं आमचं 10वी नापासवरतीच मी भरती झालो. त्यामुळे आम्हाला बाकीचं काय, आणि हे आता तुम्ही म्हटलं ना आम्हाला ते अजून बॅटल कॅज्युअलिटीचा पूर्ण अर्थ सांगायचं म्हटलं पण मला पूर्ण अर्थ नाही समजणार, सांगता येणार. बरोबर का? मग हा विषय झाला आणि मग ती बॅटल कॅज्युअलिटी तुम्ही आता विषय सांगितला, मग ते लागल्यानंतर म्हणजे ज्यांना तुम्हाला म्हणजे अपंगत्व येते का म्हणजे ह्याच्यामध्ये लढाईमध्ये ह्याच्यामध्ये ज्या कुणाला किंवा असंच आपण म्हणजे ह्या लढाईच्या ऑपरेशनच्या कारवाईमध्ये सैन्याच्या कारवाईमध्ये कुणाला असं अपंगत्व येते. आता तुम्ही बाकीमध्ये ॲक्सिडेंट वगैरे होतात तसल्या माणसांना बॅटल कॅज्युअलिटी मिळत नाही. आता कुणाच्या गाडीत ॲक्सिडेंट झाला तर त्याला मिळत नाही, किंवा आणि कुठं काय झालं, कुठं पडला काय झालं त्यांना बॅटल कॅज्युअलिटी घोषित केलं जात नाही. पण हे तुम्हाला तिथे सांगितलं म्हणजे कुणीच खरंच लढाईमध्ये जे फील्ड वर्कमध्ये ज्याच्यामध्ये त्यांना जे कुणाला गोळ्या लागल्या, कुणाला बॉम्बमध्ये कुणाला काय झालं तर त्या लोकांनाच बॅटल कॅज्युअलिटी म्हणून घोषित केलं जातं. आम्ही ज्यावेळी बटालिक सेक्टरमध्ये होतो मग आमचं सगळ्या युनिटचं ट्रेनिंग झालं, युनिटचं ट्रेनिंग वगैरे काय जे होते ते ट्रेनिंग झालं. त्यानंतर मग आमची बटालियन डिप्लॉय झाली. मग प्रत्येक ठिकाणी डिप्लॉय झालं पोस्टवरती, कारण ते भारत पाकिस्तान बॉर्डरवरतीच आम्ही तिथं गेलतो. तिथं जे कारगिलची ज्यावेळी लढाई झाली, कारगिल द्रासमध्ये तुम्ही कारगिलच्या लढाईमध्ये द्रासचं पोस्ट वगैरे तुम्ही त्या म्हणजे ती शीख एलआय जी होती त्या शीख एलआयचीच आम्ही बदली केली ती, कारण ती शीख एलआय पण त्यावेळी कारगिलच्या लढाईमध्ये होती, त्यांचीच आम्ही बदली केली. आणि आम्ही ज्यावेळी पोस्टवरती आमची बटालियन डिप्लॉय झाली आणि थोडे दिवस झालं मी परत मी आमच्या ह्याच्याबरोबर आलो तो आमच्या आडवास पार्टीमध्ये. आणि आडवास पार्टीमध्ये आल्यानंतर आलो असल्यामुळं मी एक पहिलं BFN कॅडर केलं होतं, बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट. मग त्यासाठी मला तिने म्हणजे ह्यांच्याबरोबर मला पुढं जरी काय झालं तर ते आपल्याबरोबर एखादा BFN असावं म्हणून. आणि मी अगदी तुम्हाला तर सांगितलं माझी हिस्ट्री असल्यामुळं तिने मला जाणून म्हणजे अगदी म्हणतात मला पुढं पाठवलं होतं. आणि परत मी त्यानंतर मग परत आमच्या युनिटनं काय केलं, मला तिथलं पण ट्रेनिंग, आता बर्फातलं BFN वेगळं तिथलं आणि इकडचं वेगळं. इकडं आपलं डोकं दुखायला लागलं तर कुठली गोळी द्यायची, पायाला काय झालं तर दुखायला, पण तिथं बर्फामध्ये आपलं तुम्ही चिलबिलीन वगैरे हॅप्पो हे असले ज्या बिमाऱ्या असतात त्या असले हे वेगळ्या प्रकारच्या त्या तिथल्या हवामानामुळं आणि तिथल्या बर्फामुळं असलं ते आजार वेगळे होतात. मग त्या ट्रेनिंगसाठी पण मला 1 महिनाभर पाठवलं. मग ते तिथं आम्ही म्हणजे खाली तिथंच आमच्या ब्रिगेडचं हे होतं आपलं हॉस्पिटल, त्या ब्रिगेडच्या हॉस्पिटलमध्ये परत आमच्या तिथं 1 महिनाभर आणि मी ते ट्रेनिंग घेतलं. मग आम्ही आमच्या युनिटमध्ये आमच्या कंपनीत गेलो. पहिल्यांदा सुरुवातीला आमच्या हेडक्वार्टरमध्ये हँडनबर्गला राहिलो. तेव्हा ते काय ते 13,000 हाईटवरती आमचं हेडक्वार्टर होतं. आणि तिथून पुढं मी आमच्या कंपनीत गेलो. जाताना खाली आमचं मोटर प्लाटून आहे, तिथं परत मोटर प्लाटूनला मी तिथं थोडे दिवस राहिलो, कारण डायरेक्ट आम्ही तिथनं पण पुढे जाऊ, पण कारण क्लायमेट चेंज करत हवामान चेंज करत जावं लागतं.
मग थोडे दिवस मी तिथं मोटर प्लाटूनवरती राहिलो आणि तिथून मग परत काही दिवसानं परत मी आमच्या कंपनीमध्ये गेलो. आमचं चोर भाटला म्हणून एक जागा आहे, ते आमच्या चोर भाटला पोस्टच्या पुढंच पाकिस्तानचं पोस्ट आहे. मग त्या पोस्टवरती मी तिथं गेलो. तिथं आमचं हेडक्वार्टर होतं आणि आमच्या चोर भाटला पोस्टच्या मला ते डाव्या साईडला आमचं 4 प्लाटून होतं आणि एक उजव्या साईडला आमचं 2 प्लाटून आणि त्याच्या पुढं 4 प्लाटून डाव्या साईडला होतं आणि 5 प्लाटून आमचं ब्रावो 1 म्हणून होतं. तिथं आमचं 5 प्लाटून होतं आणि ब्रावो 2 येतो तिथं आमचं ब्रावो 6 प्लाटून होतं. मग मी तिथं थोडे दिवस चोर भाटलामध्ये तिथंच राहिलो. मग तिथं पण रात्रीचं पुढं बॉर्डरवर तुम्ही बघताय पुढं दुश्मनच असते आमच्या. आम्ही इकडं ह्याच्यावरती आम्ही आता तिकडं तिथे सांगत असतात. मग त्या तिथं राहिलो आणि तिथून थोडंसं परत मी मला इथं पाठवलं कुठं ब्रावो 2 पोस्टवरती. मग तिथं पण आम्ही चोर भाटला पण तिथं पण आमचं हे असायचं रात्रीचं आम्ही त्या जायचं म्हणजे आपण काय ते आंबूस म्हटला किंवा रात्रीचं आमचं पेट्रोलिंग चालायचं. मग रात्रभर आम्ही पोस्टावरती कमी लोक असायचं पण आम्ही रात्रीचं बाहेर जास्त असायचं. कारण साईडनं कोणतं आलं तर काय म्हणून पोस्ट त्यांना माहितीच असते, प्रत्येकाला माहिती आहे पोस्ट येत आहे. पण साईडने एवढी म्हणताना मग आमची काही लोक इथं थोडी लोक तिथं लोक म्हणून आम्ही रात्रीच्या आमच्या दुसऱ्या बाहेर असायच्या. रात्रभर आम्ही जास्त करून कोण झोपायचं नाही जास्त करून. रात्रभर आमच्या दुसऱ्या असायचा. मग काही वेळ हाफ नाईट असायचे, नाईट असायचं, असं व्हायचं. मग तिथनं परत मी आमच्या ब्रावो 2वर गेलो. मग ब्रावो 2 पोस्ट आमचं एवढं डेंजर पोस्ट होतं की त्या आमच्या पोस्टवरती जायला आता आपण एखाद्या डोंगरावर चढतो, आपण डोंगरावर चढणार आहे म्हणून आपण इकडं आता पुढल्या बाजूला आपण चढणार आहे का? कारण पुढं आपलं दुश्मनच आहे, तिकडं आपल्याला चढा येणार आहे का? नाही चढा येणार. मग आपण इकडं पाठीमागून कारण तिकडे जायचं म्हणजे त्यांच्या भागातच जायला पाहिजे चढायला. मग ती ब्रावो पोस्ट आमचं असं होतं, आम्ही ठराविक अंतरावरती गेल्यानंतर पाठीमागनं परत आम्हाला फिरून असं पुढल्या बाजूला जायला लागायचं आणि परत आम्हाला वर जायला लागायचं. म्हणजे अगदी त्या पाकिस्तानच्या बाजूनं आम्हाला वरती जावं लागायचं. आणि रस्ता एवढा डेंजर होता, जर त्यातनं जर एखाद्याचा पाय जर निसरला तो डायरेक्ट पाकिस्तानमध्ये एका मिनिटात तो खाली म्हणजे पाकिस्तानच्या अंडरमध्ये तिथं त्या पाकिस्तानच्या पोस्टा पुढे जाऊन पडणार. म्हणजे एवढी डेंजर परिस्थिती होती. जर त्यातनं पाय निसरला तर तिथं आम्ही म्हणजे त्या आमच्या पोस्टा जायला दोर बांधली होती. जाताना जरी पाय एखादं काही निसरलं तर ते दोर धरून जायचं. म्हणजे एवढी डेंजर परिस्थिती होती. आपण जर डोंगरावर चढताना आपल्याला दोर आपण कुठं आपण असंच जातोया, पण तिथे तसं नाही. तिथं अगदी सगळे दोर बांधल्यात, पण काही काही ठिकाणी दोर नाहीत. पण त्यातनं पण जरी एखादा दोर जर हात निसरला, जर काय झालं पाय निसरला तर तो डायरेक्ट माणूस पाकिस्तानमध्ये जातो. अशी डेंजर परिस्थिती होती. आणि कधी कधी ती शेवटी पाकिस्तान म्हणजे एक कुत्र्याच्या औलाद आहे. तुम्ही काय पण म्हणा, पाकिस्तान म्हणले की ती कुत्रा आहे. त्याला ते कुत्र्या शिपूट जसं वाकडं त्याचं कधी सरळ होत नाही. त्याला किती पण तुम्ही सरळ करा पण ती कधी सरळ होणार नाही. तशी त्यांची एक अवलाद आहे, ती कधी सरळ होणार नाहीत. ती कधी कायम पण काही नसताना पण ती फायर करणार, काही जर नसलं तर ती फायर करणार. मग आम्ही कधी तर वरती चढायला कोण पण आमच्या यायला लागलं की ती दिसलं की ती तिकडे ती फायर करणार कधी. मग त्यामुळे असं पण फायर व्हायचं. मग आम्ही लगेच बाकीचे आमचे कोण असते ती दुसऱ्या पोस्टवर त्या पोस्टवर मग सगळी त्या पोस्टवर ज्या पोस्टवरनं फायर केलं त्या पोस्टवरती सगळीकडनं मग ते फायर सुरू करायचे. म्हणजे त्यांना दाबायचा प्रयत्न करायचे ते, म्हणजे असले त्यांचं पण काम असायचं. मग त्या पोस्टवर मी थोडे दिवस राहिलो आणि परत माझं आता क्लायमेट तिथलं बघितलं तर तुम्ही -30 डिग्री 40 डिग्री 50 डिग्री असं म्हणजे क्लायमेट असायचं. वरनं बर्फ पडायचा. आता तुम्ही असं बसलाय, मी असं बसलोय, तिथं आम्हाला असं बसायला काही नव्हतं. साईडनं असे ती दगडं लावलेली नुसती होती. असं एवढंच आम्ही दगड रचून असं केलेलं. पाठीमागं आमची FRP होती, एक 10-15-20 फुट आमची FRP होती. तिथं आम्ही एक ते पण मेहरबानी एक FRP राहण्यासाठी आम्हाला होती म्हणून त्यात तेवढा बर्फ पडत नव्हता. आणि पुढं पोस्टावर काय आम्ही असंच बसायचं रात्रभर दिवसभर काय असेल ती ड्युटी करायची. खाली स्टोव ठेवायचा, टावेल एखादं असं काहीतरी घ्यायचं आणि हात तेवढं गरम करत राहायचं, पुढं बघत राहायचं. पाकिस्तानकडे तिकडे पुढल्या बॉर्डरकडे बघतच आमचं जीवन म्हणजे आमची ड्युटी असायची. आम्ही दोघं ड्युट्या करायचं. तिथं तो दुसऱ्या आमच्या पोस्टावर ह्या पोस्ट आमची असंच असायचं. मग कधी त्यांचा फायर झाला कधी तर आम्ही कधी त्यांना एक फायर त्यांचा झाला तर त्यांना आम्ही कधी 2 कधी उत्तर दिलं नाही. आम्ही एक फायर झालं तर आम्ही एकदम डायरेक्ट मॅगझिन आम्ही फायर करायचं. किंवा आम्ही तिथं आमच्या ब्रावो 2वर HMG होती आमची, डायरेक्ट आमचं HMG आम्ही गोळ्यात फायर करायला सुरुवात करायचं. एकदा तर असं झालं रात्री पाकिस्तानचा फायर झाला आणि माझ्याबरोबर माझ्याच गावचा भगतसिंग देशमुख म्हणून तो शिपाई होता, तो माझ्याबरोबर दुसरीला होता. फायर झाल्यावर मी भगतला म्हणलं, भगत
जा म्हणलं. मी त्याला कोण कर म्हणलं फायर म्हणलं. तो वरती गेला आणि त्यानं आडव्यात फायर ठोकला. म्हणजे आमच्याजवळ तसलं काय चालत नव्हतं. तू ईदचा पत्र आपण म्हणतो ना, ईदचा जबाब हम पत्रशी देंगे, तसं तुझा एका गोळीचा जबाब आम्ही बॉम्बनं देतो. काय म्हणताना ते अजून पत्र त्याला आम्ही दाबून ठेवले. म्हणजे आमचे जवान अजून पत्र आणि अजूनपर्यंत माझ्यासारखे किती ते जवान आहेत. म्हणताना आपला देश अजून सुखी आणि समृद्धी झाला आहे. पण आमच्याच देशातले हे कायशे लोक आहेत, त्यामुळेच आपल्या देशाचं जरा हे नुकसान चाललंय. नाहीतर अजून पत्र आमच्यासारखे जवान अजून बॉर्डरवरती आहेत. म्हणताना तुम्ही आजपर्यंत सुखानं ह्याच्यानंतर म्हणताना देश चाललाय, हे पण विसरून चालणार नाही. आणि त्याच पोस्टवरती मी असताना काही दिवस थोडे दिवस झाले आणि परत माझं डोकं दुखायला लागलं. आणि डोकं दुखायला मी एवढं लागलं की मला जास्तच माझं डोकं दुखायला लागलं. मग BFED मी स्वतः असल्यामुळं मी काय गोळ्या खायच्या, काय औषध खायचं ते जरा मला त्यावेळी माहिती होतं. आता जवळजवळ मी ती पण विसरून गेलो सगळं. पण त्यावेळी मला आणि आर्मीवर तुम्हाला माहिती आमच्या MRMच्या गोळ्या घेतल्या, शिवच्या गोळ्यामध्ये फरक असतो. मग ते झालेलं, मग ते गोळ्या खाऊन बघितलं, सगळं झालं, पण काय फरक पडत नव्हता. मग मी आमच्या डॉक्टर साहेबांना तिथं फोन पण आमचे कुठले ते तुम्ही बघितलं असेल, त्याचं फिरवायचं वायरचं वगैरे त्यावेळी का म्हणजे ही आपल्या शेट असायची वायरलेस सेट, पण तेवढं पण ते रेंज ही व्हायचं नाही. मग ते वायरीचेच हे असायचे ते. मग ते पण कधी लाईन व्यवस्थित असली तर ठीक आहे, कधी कधी लाईन तुटायची. मग ती लाईन लाईन जोडायचं हे करायचं म्हणजे असले फोन. मग ते फोनवरनं सांगितलं सरांना, म्हटलं साहेब अशा सोडायला लागले, माझं डोकं जास्त दुखायला लागले. मग ते म्हणजे ठीक आहे, क्लायमेटमुळे होते, असं होते तसं होते. आणि तिथं क्लायमेट एवढं असायचं की आमच्या मिशातली बर्फ यायचा. आम्ही श्वासच घ्यायचं ना, त्या श्वासामुळे जे आपलं जे हवा आपली बाहेरची ती मिशात तिथं तटल्या, त्यात मिशात आमच्या बर्फ यायचं. आम्ही सारखं तसं असायचं, सारखं या म्हणजे सारखं म्हणजे हे असंच सगळं असायचं. डोकवरनं बर्फ पडायचा, परत पोस्टातनं बाहेर यायचं, झर झाडायचं सगळं बर्फ. ते काय पाणी म्हणून तुम्हाला लागायचं नाही, बर्फ अगदी आपल्या आपण माथ्या हातात घेऊन असं किंवा मीठ आपण कसं हातात घेऊन असं ते म्हणजे ओलं अजिबात लागायचंच नाही काय. मग हे असं कपडे जर आम्ही धुवून कपडे वाळत घातले की नाही तर ते अगदी असे कडकच व्हायचे, जसं की आपण काय तर ते ही ठेवलं, ती वाकायचं नाही, मोडायचं नाही, काही नाही. आपण घडी करून घालतो नाही, ती घडी व्हायची नाही, कारण ते पाण्याचा बर्फच व्हायचा आणि ते अगदी कडकच व्हायचं काय. पण ती वाळायला नसायचं. मग ती कपडे आम्ही कुठं आत FRP मध्येच सुकायला घालते. ती पण कधी 15-15 दिवसातनं कधी तिथं काही मळायची नाही ती किंवा काही नाही, कधी घाम येणार नाही किंवा काही नाही. आणि जास्त करून आतली कपडे असायची तेवढंच आम्ही जास्त, वरचं कोट वगैरे तर आम्ही काय वरचं कोट तर धुतच नव्हतो आम्ही. मग ते ठराविक ते दिवस झाले की ती खाली पाठवायचे, मग ती दुसरी रिप्लेसमेंट आम्हाला वर पाठवायचे. तिथं कोट धुवायला वगैरे विषय नसायचा. मग आतले आपले शर्ट, अंडर पॅन्ट, बनियल वगैरे आमचे पॅन्ट वगैरे आम्ही असलेच कपडे फक्त म्हणजे नॉर्मल कपडे आम्ही धुवायचं. मग जे डोकं दुखायला म्हणताना मग परत म्हणजे डॉक्टर म्हणजे क्लायमेटमुळं असं होतंय आणि असं. मग मी पण म्हणायचं होय बर्फाचं आहे, तेवढं क्लायमेटचं आहे, असं आहे, त्यामुळं होत असेल. मग काही दिवस गेले तर मग माझं जास्त डोकं दुखायलं. मग परत मला मग खाली बोलवलं. मग माझ्या बदलीला दुसरा माणूस आला, मी खाली गेलो, पोस्टावरनं खाली गेलो. मग आमच्या MRमध्ये आमच्या डॉक्टरनी मला बघितलं, चेकअप केलं जरा. मग त्यांनी मला बटालिकला MRMला पाठवलं. MRMला तिथे गेलो तर तिथल्या डॉक्टरने बघितलं तर तिने म्हणले काय जरा मी त्यांना काय डॉक्टरना त्यांना ते काय बघितल्यानंतर तिने सांगितलं नाही, म्हणले त्यांना लेहला पाठवा म्हणले. मग लगेच मला आपल्याच ॲम्ब्युलन्सनं मला लगेच ह्याला नेलं, कुठं लेहमध्ये नेलं. मग लेहमध्ये मला तिथं ॲडमिट केलं. आणि लेहमध्ये ॲडमिट केलं तरी पण माझी म्हणजे तब्येत एवढी डाऊन झाली की माझी BP 50-60, 60 वर अशी काय तर म्हणजे 50-60च्या आसपास कमी जास्त असं म्हणजे BP अगदी माझी डाऊन झाली. मग मला तिथनं लेहवर विमानानं मला मग चंदीगडला आणलं. मग चंदीगडमध्ये मी तिथे 1-2-3 महिने ट्रीटमेंट झाल्यानंतर मग माझं जरा ते कव्हर झालं. आणि मग तेच त्यातनंच मला मग मेडिकल बोर्ड कॅटेगरी झाले आणि तिथून परत आमची बटालियन दिल्लीला आली. मग दिल्लीमध्ये मी आलो आणि दिल्लीमधून मग मी रिटायर झालो. सर, आज तुमच्या शौर्य, त्याग किंवा राष्ट्रनिष्ठा, सामाजिक कार्याचा गौरव म्हणून तुम्हाला सैनिकरत्न पुरस्कार 2026 मिळाला. हे तुम्ही कोणासाठी समर्पित करू इच्छिता आणि आजच्या तरुण पिढीला तुम्ही सैन्याबद्दल किंवा आपल्या भारताच्या सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? परवा जो सैनिकरत्न पुरस्कार जो मिळाला, तो पुरस्कार ही मला एक म्हणजे अगदी अभिमानाची आणि अगदी गौरवाची बाब आहे. कारण हा सैनिक पुरस्कार जो मिळाला हा तो मी म्हणतो ह्या फक्त माझ्या एकट्याचा नसून म्हणजे ह्या सर्व पण माझ्या भारत देशातील सर्व वीर जवान जे शहीद झाले, जे आता जे बॉर्डरवरती लढतात, मी त्यांच्यासाठी समर्पित करायला मला म्हणजे अगदी अभिमान वाटेल आणि त्यांच्यासाठी मी ते समर्पित आहे. आणि आताची जी नवीन पिढी
जे आता तुम्ही म्हणला त्यांना घडवण्यासाठी त्यांनी काय त्यांना आता सध्या जर आपल्याला बघितलं तर पहिलं कसं होतं, ज्यावेळी आम्ही भरती झालो किंवा आमच्या पहिली जी काही लोक भरती झाली त्यावेळी एवढ्या सुखसुविधा आर्मीमध्ये नव्हत्या. कारण त्यावेळी इक्विपमेंट म्हणा, हत्यार म्हणा, पहिले तर आमच्या आधी तर ते 12 बोर म्हणजे 12 बोर नाही ते तोता रायफल आम्ही म्हणायचं, एक वडायचं परत ते फायर करायचं असला रायफल होत्या आमच्या. परत आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी इस्लार आल्या, 20 राऊंड त्यात मॅगझिनमध्ये भरायचे आणि ते फायर करायच्या. आता त्या पण रायफली कमी झाल्या आणि आता AK-47 इन्सास रायफली असं म्हणजे ब्रस्ट रायफल सुरू झाल्या. परत पहिलं आमच्याकडे फक्त LMG इस्लार, LMG, MMG असायची. आता आपल्याकडे HMG पण आली. परत आता आपल्याकडे आता म्हणजे आरेल पहिली पण होती, आता पण आहे, आर्शेल आहेत. पण काही गोष्टीचा बदल होत गेला आणि इक्विपमेंटमध्ये पण हा बदल होत गेला. इक्विपमेंट पण आता चांगल्या पद्धतीचे यायला लागले. पहिलं कोट वगैरे तुम्ही बघितलं तर माझं तुम्हाला आहेत, मला तुम्ही माझ्याकडे काही फोटो आहेत त्यावेळेचे फोटो बघितले म्हणजे तुम्ही म्हणशीला खरंच त्यावेळेमध्ये आतामध्ये काय तर फरक आहे. त्यावेळेचे ड्रेस बघितले तर म्हणजे त्यावेळी फार म्हणजे आपला देश अगदी म्हणजे गरीबातला ड्रेस असल्यासारखं, जसं आम्ही पण गरीब आमचा देश पण त्यावेळी गरीबच असला असंच परिस्थिती होती. आणि आता बघितलं तर आता जवळजवळ सगळे इक्विपमेंट, ड्रेस वगैरे सगळं आता जेवढं मोदी साहेबांनी बरेचसेच आता खर्च जे डिफेन्सवरती खर्च करायला लागल्यात ती काही चुकीचं नाही. जर आपला देश, आपलं डिफेन्स जर आपलं सक्षम असेल तर आपला देश सक्षम आहे. जर आपल्याला जर जगायचं असेल तर आपला पहिला सैनिक जगला पाहिजे, आपला पहिला शेतकरी जगला पाहिजे, तर आपला देश सरळ चालेल. जर शेतकऱ्यांना अन्न नाही पिकवलं तर पुढे आपला देश चालणार नाही आणि जर सैनिकांना आपलं संरक्षण नाही केलं तर आपला देश टिकणार नाही. त्यासाठी आत्ताच्या पिढीनं जास्त करून सैनिकामध्ये भरती होणं ही काळाची गरज आहे. कारण माझा मान सन्मान मिळतोय तोही आर्मीमुळे. म्हणून मी ह्या नवीन पिढीला सांगतोय, तुम्हाला मान सन्मान जर तुम्हाला चांगलं व्हायचं आहे तर तुम्ही आर्मीशिवाय पर्याय नाही, आर्मीत तुम्ही भरती व्हायला पाहिजे मुलांनी. आणि सगळ्याचं तुम्ही बघताय आर्मीतल्या लोकांना जास्त आजार वगैरे ही कमी असतात होतात. कारण आजपर्यंत मी आता माझं जवळ 58 वर्ष वय चालू आहे, पण अजून मी तर चांगला आहे. कारण मी तेवढं प्रत्येकाचं काम चांगलं आहे आणि तिने केले म्हणताना ही सगळं चाललंय म्हणताना आपला देश आणि ही आर्मी आपली अगदी व्यवस्थित अजून तर म्हणजे चाललंय आणि इथून पुढे पण चालणार आणि अगदी शिस्तबद्ध चालणार. ह्यात आर्मीबद्दल तर काही शंका नाही, कारण आमच्या आर्मीत शिस्त अशी असत्या. आता पण इथं आल्यानंतर मी बघितलं, पण मी जगाला मी सुधरू शकत नाही, पण मी स्वतः सुधरू शकतो. मी जर सुधरलं तर स्वतः पहिलं सुधरा, तर आपण आपल्यात बदल पहिला घडवा. म्हणून युवकांना मी सांगतोय, तुम्ही जेवढं पण काय करायचं ते प्रामाणिक काम करा आणि आर्मीत गेल्यानंतर तुम्ही प्रामाणिकच राहतील. बाहेरच्या नोकरीमध्ये तुम्ही गेला तर प्रामाणिकपणा तुमच्यात जास्त दिवस राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला खरंच प्रामाणिकपणाचं नोकरी करायची आणि प्रामाणिक राहायचं असेल तर आर्मीशिवाय पर्याय नाही आणि देशसेवेशिवाय दुसरा मोठा पर्याय नाही. देशसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ईश्वर सेवा करायची आहे तर तुम्हाला आर्मीशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही आर्मीतच भरती व्हायला पाहिजे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. आज मी तुमचा बराच वेळ घेतला आणि आपण जे आज मला ज्या काही गोष्टी विचारल्या, ज्या माझ्या मनामध्ये होत्या, ज्या भोगल्यात, ज्या मी अनुभवल्यात, ह्या गोष्टी आपण तुम्हाला सर्व सांगितल्या. पण त्यातून पण काही कुणाची मनं दुखावली असतील तर त्याबद्दल मी सर्वांची एक माफी मागतो, क्षमा मागतो. जर कुणाची मनं जे ते आमच्या भारतातील लोकांची, बाहेरची सांगत नाही मी, आपल्यातलीच आपल्या देशातल्या ज्या कुणाची मन दुखावली असतील तर त्यांची मी माफी मागतो. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की आपण जे मुलाखत जे मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचेही आभार मानतो आणि मी माझ्या भारत देशाचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भारत, जय शिवाजी. जय शिव. मी पण तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला जे सैन्यांची जी पीडा होती किंवा तिथं जे संघर्ष केला होता ती तुम्ही एक चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितला, त्याबद्दल मीही तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू. मित्रांनो, आज आपण एक सैन्याची यशोगाथा किंवा संघर्ष यात्रा आपण यामध्ये आज पाहिलेली आहे. मुळीक साहेबांनी आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या सैन्याबद्दल किंवा त्यांच्या सैन्यामध्ये जे कार्य केलं त्यांनी त्याबद्दल आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यांना जो अभिमान मिळाला तेही त्यांनी सैन्यासाठी समर्पित केलेला आहे. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.